पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं मी निवेदक अक्षय मोरे मनापासून स्वागत करतो। अगदी काही क्षणामध्येच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सन्माननीय मंत्री उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग संसदीय कार्य महाराष्ट्र राज्य तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचं आणि अनेक मान्यवर पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होईल। आणि आपण जो स्क्रीनवरती आता आपण जो व्हिडिओ पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत त्याचं भूमिपूजन आपल्या सर्वांच्या साक्षीनं होतंय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त शेखर सिंह सर आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच तुमचे आमचे आदर्शवत व्यक्तिमत्व या निमित्तानं उपस्थित आहेत। पुन्हा उपस्थित सर्वांचं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आणि सन्माननीय आयुक्त शेखर सिंह सरांचं आगमन जोरदार टाळ्या वाजवून आपण सरांचं स्वागत करूयात। भोसरी विधानसभेत आमदार पैलवान महेश लांडगे, महासंसद खासदार श्रीरंगाप्पा बारणे, जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत सर्वच मान्यवरांसाठी आणि यांच्या आगमनाची आपण आतुरतेनं वाट पाहतोय। जे व्यक्तिमत्व कायम आपल्या सकारात्मक दृष्टिकोनातून ओळखलं जातं, विकासासाठी जे कायम रिचेबल असतात, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार। आणि यानंतर पुण्यनगरीचा बुलंद आवाज सन्माननीय पालकमंत्री मंत्री महोदय चंद्रकांत दादा पाटील, दोन्ही मान्यवरांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूयात। भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। यानंतर महाराष्ट्र राज्य गीत होईल। सर्वांना विनंती करतो आपण जागेवरती उभं राहायचंय। सर्वांनी स्तब्ध आता जागेवरती उभं राहूयात। सह्याद्रीचा सिंह गर्जत शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा। काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, शिजला निधळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही रक्तगामी महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा। क्या बात आहे, जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत। यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा श्री गणेशा होतोय। मी सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय पालकमंत्री मंत्री महोदय चंद्रकांत दादा पाटील आणि सर्वच मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा श्री गणेशा करायचा आहे। आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे शुभ प्रसंगी कायम दीप आपण तेवत ठेवत असतो आणि हा दीप कायम तिमिरातून तेजाकडे जाण्याचा संदेश देतो। ज्ञानेश्वरी मधल्या छान ओवी आहेत, मी अविवेकाची काजळी घेऊन विवेक दीप उजळी, अर्थात हा अविवेक आपल्याला कायम झटकून टाकायचे आणि प्रकाश झोतात कायम
हा प्रवास ग दि माडगुळकर नाट्यगृहाच्या माध्यमातून सांस्कृतिक वारशाचा हा प्रकाश. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. पुन्हा एकदा आपण शुभेच्छा देऊयात. मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन या ठिकाणी होत आहे. आणि मला वाटतं पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटी या सर्व प्रवासात हे महत्त्वाचं पाऊल आपण टाकत असताना ज्या पद्धतीनं हा दीप तेवत आहे, तेवत हा शब्द आवर्जून वापरतोय. जळल्यानंतर उग्र वास येतो. माणसानं सहजीवन फक्त एवढं करावं, तेवत राहायचं. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजून सर्वच मान्यवरांचं आपण या ठिकाणी स्वागत करूयात. आणि आदरणीय उपमुख्यमंत्री आणि सन्माननीय पालकमंत्री महोदय या मान्यवरांच्या शुभ हस्ते ज्या दालनाचा उद्घाटन सोहळा प्राथमिक स्वरूपामध्ये पार पडला त्याचा एक छान व्हिडिओ आपण यानंतर समोरील स्क्रीनवरती पाहणार आहोत. नवनिर्मितीच्या हातांना सहकार्य खरे करूया. ऋषितुल्य गदिमांची प्रेरणा जपतील त्या वास्तू घडवूया. कला संस्कृतीचे माहेरघर असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील जागतिक स्तरावर ओळख निर्माण झाली आहे. नाट्य कलावंतांना सरावासाठी, चित्रकारांना प्रदर्शनासाठी, नृत्य, गायन या कार्यक्रमांसाठी उपयुक्त ठरेल असे सुसज्ज ग दि माडगुळकर नाट्यगृह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आकुर्डी येथे निर्माण केले. ,888 आसन क्षमता, अद्ययावत ध्वनी व प्रकाश यंत्रणा तसेच अद्ययावत कला दालन, रिहर्सल हॉल, 200 आसनी छोटे नाट्यगृह, कॉन्फरन्स हॉल, कॅफेटेरिया, कलाकारांसाठी 12 निवासी खोल्या, 122 चारचाकी आणि 225 दुचाकी क्षमता असलेली पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. असे अद्ययावत व सुसज्ज ग दि माडगुळकर नाट्यगृह पिंपरी चिंचवडचा कला संस्कृतीचा वारसा निर्माण करेल असा आम्हाला विश्वास आहे. ग दि माडगुळकर नाट्यगृह लोकहिताच्या या प्रकल्पाचं लोकार्पण माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करताना आम्हाला आनंद होत आहे. जोरदार टाळ्या वाजून आपण शुभेच्छा देऊयात. आणि मला वाटतं एकमुखानं आपण वरती जी टॅगलाईन लिहिलेली आहे गदिमांच्या लेखणीतली ती आपण म्हणूयात. ज्ञानियांचा तुकोबांचा तोच वंश माझा आहे, माझ्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. जोरदार टाळ्या शुभेच्छा देऊयात. यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्मार्ट सिटीची स्मार्ट इमारत ज्याचं भूमिपूजन आज सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब, पालकमंत्री सन्मानित चंद्रकांत दादा यांच्या शुभ हस्ते ज्याचं लोकार्पण, शुभारंभ, उद्घाटन, भूमिपूजन जे झालेलं आहे त्याची माहिती देणारा व्हिडिओ आपण समोरील स्क्रीनवरती पाहतोय. येस, भूमिपूजनाचा व्हिडिओ संपूर्ण माहिती यात. अभिमानास्पद वाटचाल माझ्या उद्योगनगरीची, प्रशासकीय भवन साक्ष देईल पिंपरी चिंचवडच्या प्रगतीची. पिंपरी चिंचवड शहर प्रगतीच्या दिशेने झेपावत आहे. शहराची ओळख आता आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असून शहराच्या लौकिकाला साजेसे महापालिका प्रशासकीय भवन उभारण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने चिंचवड येथील आरक्षण क्रमांक 181D हा भूखंड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मुंबई पुणे महामार्गालगत नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याचे नियोजन केले आहे. सुमारे 33.86 एकर जागेत ही भव्य इमारत उभारण्यात येणार आहे. एकूण 4 विंग, त्यापैकी 2 विंग 18 मजल्यांचे आणि 2 विंग 6 मजल्यांचे असतील. या भवनामध्ये एकूण 2689 आसन क्षमता आहे. महापालिकेत नियमितपणे सरासरी 300 नागरिक ये जा करतात. त्या अनुषंगाने पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. इमारतीमध्ये भव्य प्रवेशद्वार, वेटिंग एरिया, महत्वाच्या व्यक्तींचे प्रवेशद्वार, महापालिका सर्वसाधारण सभागृह, लायब्ररी, प्रदर्शन दालन, बहुउद्देशीय हॉल, ATM सेंटर, क्लिनिक, पत्रकार कक्ष, कॅन्टीन, ई-गव्हर्नन्स, नागरी सुविधा केंद्र, सुरक्षा कक्ष, कोर्टयार्ड, स्वच्छतागृह, माहिती कक्ष अशा सुविधा असतील. संपूर्ण इमारतीची रचना पर्यावरणपूरक राहणार आहे. यासह रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाण्याचा पुनर्वापर, सौर ऊर्जेचा वापर, ग्रीन एरिया, स्कायलाइट आदी बाबींचा समावेश आहे. एकूण 646 चारचाकी गाड्यांचे पार्किंग,
3785 दुचाकी वाहने आणि BRT पार्किंग अशी सुविधा असणार आहे. सुमारे 312 कोटी 20,32,838 रुपये इतका खर्च करण्यात येणार आहे. शहराच्या प्रगतीची साक्ष देणारे भव्य प्रशासकीय भवनाचा भूमिपूजन करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. धन्यवाद. वा, उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. यानंतर उपस्थित मान्यवरांचा सन्मान होतोय आणि अर्थातच प्रथम सन्मान यांची दृष्टिकोन आणि त्यांच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र आपल्या निश्चित येत्या काळामध्ये एक विजनरी आणि सकारात्मक पाहतोय. विकासासाठी जे व्यक्तिमत्व कायम रिचेबल असतं, जोरदार टाळ्या आदरणीय उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. आणि हा सन्मान देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त शेखर सिंह सर आपणास विनंती करतो, आपण आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचंय. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण साहेबांचं स्वागत करूयात. छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की. यानंतर सन्माननीय पालकमंत्री मंत्री महोदय चंद्रकांतदादा पाटील आपलाही सन्मान होतोय. मी सन्माननीय आयुक्त शेखर सिंह सर यांना विनंती करतो, आपण पुन्हा एकदा पुणे नगरीचे पालकमंत्री तथा मंत्री महोदय चंद्रकांतदादा यांनाही सन्मानित करायचंय. मंत्री उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग, जोरदार टाळ्या पुन्हा एकदा आदरणीय चंद्रकांतदादा पाटील. यानंतर महासंसदरत्न खासदार श्रीरंग अप्पा वारणे आपला सन्मान होतोय. मी सन्माननीय आयुक्त शेखर सिंह सर यांना विनंती करतो, आपण महासंसदरत्न खासदार श्रीरंग अप्पा वारणे यांनाही सन्मानित करायचे. त्यांचंही आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूयात. मान्यवरांना विनंती करतो, आपण आसनस्थ व्हायचंय. यानंतर पुढील सन्मान करण्यासाठी मी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे सर विनंती करतो, आपण पुढे यायचंय. आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आमदार उमाताई खापरे यांचा सन्मान होतोय. उमाताईंना विनंती आहे, आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. विधान परिषदेच्या सन्माननीय आमदार उमाताई खापरे ताईंचं देखील जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करूयात. यानंतर सन्माननीय आमदार अण्णासाहेब बनसोडे यांचाही सन्मान प्रदीप सर विनंती करतो, आपण सन्माननीय आमदार अण्णासाहेब बनसोडे यांनाही सन्मानित करायचंय. मागे पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण आमदार साहेबांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करूयात. आणि यानंतर दमदार आमदार पैलवान महेश दादा लांडगे यांचा सन्मान होतोय. मी पुन्हा एकदा प्रदीप जांभळे पाटील सर विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय आमदार अश्विनीताई जगताप आपला सन्मान होतोय. मी पुन्हा एकदा प्रदीप जांभळे सर विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण अश्विनीताईंना देखील सन्मानित करायचे. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. पिंपरी चिंचवड शहराच्या प्रथम महिला आमदार. यानंतर शहराध्यक्ष तथा कार्यक्षम लोकप्रिय आमदार पैलवान महेश लांडगे यांचा सन्मान होतोय. मी सन्माननीय पुन्हा एकदा उल्हास जगताप सर आणि आदरणीय प्रदीप जांभळे सर विनंती करतो, सन्मानित करायचे. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. यानंतर विभागीय आयुक्त पुणे सौरभ राव सर आपला सन्मान होतोय. आणि हा सन्मान देण्यासाठी सन्माननीय प्रदीप जांभळे सर आणि जितेंद्र वाघ सर यांना विनंती करतो, आपण पुढे यायचे. सन्मान या ठिकाणी होते सौरभ राव सर, त्यांचंही जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करूयात. यानंतर सन्मान होतोय PMRDA चे आयुक्त राहुल जी महिवाल. मी प्रदीप जांभळे पाटील आणि उल्हास जगताप सर यांना विनंती करतो, आपण त्यांनाही सन्मानित करायचे. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. यानंतर पिंपरी चिंचवड शहराचे सन्माननीय आयुक्त शेखर सिंह आपला सन्मान होतोय. मी सरांना विनंती करतो, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आणि हा सन्मान उल्हासजी जगताप, जितेंद्रजी वाघ यांना विनंती, आपण सन्मान देण्यासाठी पुढे यायचंय. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करूया पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षम आयुक्त शेखर सिंह सर. टाळ्या वाजवल्या जोरदार. आणि पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय. मी पुन्हा एकदा जितेंद्र वाघ सर आणि उल्हास जगताप सर यांना विनंती करतो, आपण त्यांना सन्मानित करायचंय. पुन्हा जोरदार टाळ्या वाजून आपण सन्माननीय विनय चौबे सरांचं स्वागत करूयात. यानंतर जिल्हाधिकारी राजेश देशमुख सर आपलाही सन्मान होतोय. मी सरांना विनंती करतो, आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. पुन्हा एकदा सर विनंती, आपण त्यांना सन्मानित करूयात.
पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचंही आपण स्वागत करूयात. यानंतर या कार्यक्रमाची प्रस्तावना करण्याची विनंती. पुन्हा एकदा आपण आदरणीय साहेबांचं स्वागत करूयात. मी विनंती करतो, एक विशेष सन्मान तुम्हा आम्हा सर्वांच्या साक्षीनं होतोय. ज्या दालनामध्ये आपण आज आहोत, या दालनामध्ये गदिमांची 4थी पिढी आपल्यासोबत उपस्थित आहे. मला वाटतं शब्दरूपाने जी व्यक्ती अजरामर आहे त्यांची पिढी आपल्यात असणं आणि याच नाट्यगृहात असणं हे देखील आपल्यासाठी फार महत्त्वाचा क्षण आहे. जोरदार टाळ्या. सुमित्रजी माडगुळकर आणि समस्त माडगुळकर परिवारास विनंती करतो, समोर आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्यांची 4थी पिढी आज आपल्यात आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण सर्वांचं कौतुक करूयात. आणि मी आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो, आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूयात. सन्मानचिन्ह देऊन या सर्वच कुटुंबियांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. निश्चित या परिवाराचं योगदान टाळ्या वाजल्या पाहिजे. धन्यवाद. आणि यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना सन्माननीय आयुक्त शेखर सर, विनंती राहील आपण कार्यक्रमाची प्रस्तावना करायची. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज शहरात विविध विकास कामाचे उद्घाटन, भूमिपूजन तसेच योजनाचा शुभारंभ राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय नामदार देवेंद्र फडणवीस सर यांचे शुभ हस्ते तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि श्री मोरया गोसावी महाराज यांचे चरणाने पावन झालेले या पिंपरी चिंचवड शहरांची ओळख आज कामगार नगरी आणि औद्योगिक नगरी म्हणून झालेली आहे. भारताची फास्टेस्ट ग्रोईंग सिटीजमधली एक PCMCची आत्ताची वाटचाल स्मार्ट सिटी आणि मेट्रो सिटीच्या दिशेने सुरू आहे. भविष्याचा वेध घेऊन आवश्यक प्रकल्प आणि विकास कामाचे शहरामध्ये राबविण्याकडे महानगरपालिकेने भर दिलेला आहे. सर्वांगीण, समतोल आणि सर्वसमावेशक विकासाचा ध्येय ठेवून आज देखील महत्त्वपूर्ण विकास कामाचे उद्घाटन आणि भूमिपूजन तसेच नागरिकांसाठी असलेले उपक्रमाचा शुभारंभ होतो आहे. ही शहरवासियांसाठी आनंदाची गोष्ट आहे. आजची भूमिपूजन आणि उद्घाटनचे कार्यक्रमाचा विचार केला तर सर्वांगीण विकासला पूरक ठरणारे, शहरवासियांचे क्वालिटी ऑफ लाईफला इम्प्रूव्ह करणारे प्रत्येक सेक्टरचे कामाचा याच्यामध्ये समावेश असून उद्घाटनाचे टोटल 12 प्रकल्पांच्या मान्य उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आज आपण उद्घाटन करतोय. त्याचा ऑलमोस्ट सर्व प्रकल्पांचा एकूण 260 कोटी खर्च राहणार आहे. भूमिपूजनाचे एकूण 6 प्रकल्पाचा आज मान्य उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम राहणार आहे. त्याचा टोटल कॉस्टिंग संपूर्ण प्रोजेक्टचा मिळून 566 कोटी असणार आहे. लोकार्पणचे आणि शुभारंभाचे 3 प्रकल्प 51 कोटीचे, असा टोटल एकूण 876 कोटींचे प्रकल्पांचा माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते शुभारंभ, उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात येणार आहे. सर, याच्यामध्ये जे आपले काम आहे याच्यामध्ये सर्व सेक्टरचा आपला समावेश आहे. सर्वात आधी जे वॉटरचं जे सेक्टर आहे त्याच्यामध्ये जवळपास 233 कोटीचे प्रकल्पाच्या चिखली निगोजा आपल्या हस्ते ऑलरेडी उद्घाटन झालेलं आहे. भामास्केट जॅकवेलचं सर भूमिपूजन आपल्या हस्ते होणार आहे आणि धाबडे वस्तीमध्ये टँकचं सुद्धा भूमिपूजन होणार आहे. याचे पुढे सर आपला शहरामध्ये डेली वॉटर सप्लायला इन्शोर करण्यासाठी शॉर्ट टर्म, मीडियम टर्म, लॉंग टर्म वॉटर सिक्युरिटीसाठीचा दुर्गा टीव्ही टेकडीवरचा 24 MLDचा प्रोजेक्ट, पुणे मुंबईला रायझिंग मेनचा प्रोजेक्ट, आंध्रा डॅमचा जॅकवेलचा प्रोजेक्ट आणि बंदेज पाईपलाईनचा प्रोजेक्ट आपण वॉर फुटिंग वन करण्याचा आपण सर याच्यामध्ये निश्चित केलेला आहे, जेणेकरून पुढचे 2 ते 3 वर्षामध्ये टोटल वॉटर सिक्युरिटी आपल्या शहराला देता येईल. पुढे सर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये PCMC बिल्डिंगचा सर आत्ताच आपण सर बघितलं आहे. प्रशासकीय कामकाज सुलभ होण्यासाठी सर आपण नवीन बिल्डिंगचं आज आपल्या हस्ते भूमिपूजन केलेलं आहे. एकूण 312 कोटीचा आपला फेज 1 आहे सर. ग्रह 5 रेटेड
ग्रीन बिल्डिंग सर ही असणार आहे. सर बेसिक स्ट्रक्चरमध्ये याचे पुढे शहराची ओळख सांस्कृतिक नगरी म्हणून व्हावी यासाठी गदी माडगुळकर नाट्यगृहासारखे सर सांस्कृतिक भवन आज आपल्या हस्ते सर सुरू होत आहे. टोटल कपॅसिटी 900 सर या हॉलची आहे. अजून एक लहान ऑडिटोरियम 200 कपॅसिटीचा सर आहे. रिहर्सलसाठी 8 गॅलरी, रेस्टॉरंट, कन्व्हेन्शन रूम असा मिळून टोटल ऑलमोस्ट 67 करोडचा सर हा आपला प्रकल्प आज आपल्या हस्ते सर सुरुवात होतोय. याच्या व्यतिरिक्त पिंपरी डेअरी फार्म पूलच्या सर भूमिपूजन, क्षेत्रीय कार्यालय प्रशासकीय इमारत तारांगण प्रकल्पाचं सर आपल्या हस्ते आताच सर उद्घाटन झालेलं आहे. सर एज्युकेशनमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने खूप चांगले सर स्टेप आता घेतले. सर आज आपल्या हस्ते जवळपास 37 कोटीचे बोराडीवाडी शाळा आणि नेहरूनगर शाळाचं सर आपण उद्घाटन करतोय. याच्या व्यतिरिक्त डोडोगाव प्राथमिक शाळांचं सर भूमिपूजन आपण करतोय. सर यावर्षी आपण जल्लोष शिक्षणाचं म्हणून क्वालिटी इम्प्रूव्हमेंटचा एक प्रोग्राम हाती घेतलाय, ज्याच्यामध्ये क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे मार्फत प्री अकॅडमिक, पोस्ट अकॅडमिक असेसमेंट सर आपण करतोय. आकांक्षा म्हणून ऑर्गनायझेशनच्या सोबत सर्व 120 शाळांच्यासाठी आपण टीचर कपॅसिटी बिल्डिंग ट्रेनिंगचे MOU केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त PCMCचे सर्व शाळांना याचे पुढे PCMC पब्लिक स्कूल म्हणून आपण ब्रँडिंग पण त्याच्यासाठी तयार केली आहे. गॅप अनालिसिस करून इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्हमेंट करतोय. आणि सर विशेष यावर्षीपासून आपण आमचे 25 शाळांमध्ये आर्ट अँड क्राफ्टचे टीचर, स्पोर्ट्सचे टीचर आणि सायकोलॉजिकल काउन्सिलिंगसाठी सर काउन्सिलर 25 शाळांमध्ये सर आपण सुरुवात करतोय आणि याचे पुढे त्याला पण सर आपण याचे पुढे एक्सपॅन्ड करणार आहोत. सर शहरवासियांच्या आरोग्याच्या दृष्टीने मनपाने अद्यावत रुग्णालय सुरू केले आहे. शिवाय शहरात विशेष नेत्र रुग्णालय, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आपला दवाखाना देखील सुरू करण्यात आला आहे सर. तसेच 25 जिजाऊ क्लिनिकच्या माध्यमातून शहरवासियांना वैद्यकीय सेवा सर पुरवण्यात येणार आहे. सर रिसेंटली NQA स्टेट लेवल सर्टिफिकेशनमध्ये आमचे 5ही सेकंडरी हॉस्पिटलला सर स्टेट लेवल क्वालिटी सर्टिफिकेशन भेटलं आहे. ते आपल्यासाठी सर अभिमानाची गोष्ट आहे. आज माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आपण सेंट्रल स्टेराईल सप्लाय डिपार्टमेंट YCMच्या ऑलमोस्ट 18 करोडचं प्रोजेक्ट आहे, त्याच्या सर आपण आपल्या हस्ते उद्घाटन करतोय. याच्या पुढचा सर जे आपला आरोग्याच्या संदर्भातला शहराचा जे प्लॅन आहे सर पिरामिड स्ट्रक्चरमध्ये पुढे जाण्याचा आमचा प्लॅन आहे. टॉपला सर आपला YCM असणार आहे, त्याच्यानंतर 6 सेकंडरी हॉस्पिटल असणार आहे, त्याच्यानंतर सर आपली 32 UPHC असणार आहे आणि त्याच्यानंतर आपला दवाखाना ना जिजाऊ क्लिनिक राहणार आहे. सर फ्युचर आमचा प्लॅनिंग मोशीमध्ये 700 बेड हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज, YCMला 11 स्टोरी बिल्डिंग ज्याच्यामध्ये नर्सिंग कॉलेज सर येणार आहे. PPP स्तरावर सर कॅन्सर हॉस्पिटल, सर सिनियर सिटीजनसाठी जेरॅटिक केअरचा आपण एक विशेष हॉस्पिटलसुद्धा सर आता याच्या पुढे सुरुवात करणार आहोत. आणि सोशल इम्पॅक्ट बॉन्डच्या माध्यमाने सर प्रोसेस इम्प्रूव्हमेंट आणि NABH सर्टिफिकेशनचं सर आपण ध्येय ठेवलं आहे. सर DNB कोर्स आपण आमचे सेकंडरी हॉस्पिटलमध्ये सुरुवात करतोय. त्याच्यामुळे सर मेडिसिनचे पोस्ट ग्रॅज्युएट, गायनी, पेडियाट्रिकचे पोस्ट ग्रॅज्युएट सर मला भेटायला सर सोपं राहणार आहे. सर स्पोर्ट्समध्ये जर पुढचा जे आपला सेक्टर आहे सर त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड ऑलरेडी सर 11 स्पोर्ट्स फॅसिलिटीज पर लॅक पॉप्युलेशन ऑलमोस्ट हायेस्ट इन इंडिया सर आहे. आज सर आपल्या हस्ते लॉन टेनिस कोर्ट, 5 फुल कोर्ट, 2 मिनी कोर्ट ऑलमोस्ट अबाउट 3.5 करोड सर त्याचं आपण उद्घाटन करतोय. सर याचे पुढे आमचं नियोजन 8 कोर्ट बॅडमिंटन फॅसिलिटी आणि पुलेला गोपीचंद किंवा त्या स्तरावरचे प्लेयर्सच्या सोबत सर त्या ठिकाणी अकॅडमी सुरू करण्याचं सर आपण ध्येय ठेवतोय. याच्या व्यतिरिक्त हॉकी, रेसलिंग, शूटिंग, आर्चरी, इक्वेस्ट्रियन हॉर्स रायडिंग आणि रोईंग सर याची पण अकॅडमी आपल्याकडे ऑलरेडी सुरू आहे. सर गार्डन्सचा विचार केला तर इंद्रायणी नगर आणि रावेतचं सर उद्घाटन जवळपास 10 कोटीचे प्रोजेक्टचं सर आपले हस्ते आपण करतोय. ऑलरेडी सर आपला हायेस्ट ग्रीन कव्हर आहे, ऑलमोस्ट हायेस्ट ग्रीन कव्हर इन इंडिया आणि याला अजून भर भेटणार आहे. सर फायर डिपार्टमेंटला आपली वाढती नीड्स बघता सर अजून स्ट्रेंथन करण्याचा सर आमचा मानस आहे. आपल्या हस्ते सर आज मोशी फायर डेपोचं सर आपण उद्घाटन करतोय. चारोडी व 24 वाडीचं सर आपण फायर स्टेशनचं भूमिपूजन करतोय. सर सद्यस्थित आपल्याकडे 7 फायर स्टेशन आहे, याच्यानंतर 10 फायर स्टेशन आणि येत्या काळामध्ये सर आपला 12 फायर स्टेशन होणार आहे. सर पुढच्या काळामध्ये सेंट्रल फायर स्टेशन, सेंट्रल फायर इन्स्टिट्यूट ट्रेनिंगसाठी पण सर आमचा मानस आहे. आणि सर आपले आणि शासनाच्या निर्देशाप्रमाणे सर भरतीची मोठी प्रक्रिया आम्ही घेतोय. सर जवळपास 150 फायरमॅनला सुद्धा सर आपण याच्यामध्ये भरती करतोय आणि डिझास्टर रिस्पॉन्स अँड कंट्रोल सेंटर सुद्धा सेंट्रल फायर इन्स्टिट्यूटला येणार आहे. सर सोशल वेलफेअरचं सुद्धा आज काही प्रोजेक्टचा आपण सर आपल्या हस्ते शुभारंभ करतोय. सर स्किल डेव्हलपमेंटमध्ये लाईट हाऊस म्हणून सर आमच्याकडे एक संकल्पना ऑलरेडी एक ठिकाणी सुरू आहे. सर आपल्या हस्ते आज 2 नवीन सेंटरचं सर आपण उद्घाटन करतोय. सर येत्या काळमध्ये आपले शहराचे संपूर्ण 2.5 ते 3 लाख जे यूथ आहे त्यांना सॅच्युरेशन मॉडेलने आपण सर अपस्किलिंगचा प्रोग्राम घेतोय. 8 लाईट हाऊस आणि 8 वर्क ऑफ वर्ल्ड सेंटरचे प्रमाणे. सर दिव्यांग लोकांच्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सर पहिली महानगरपालिका ठरणार आहे ज्यांनी निरामय योजनामध्ये दिव्यांगांचं सर प्रीमियम आम्ही भरायचं सर या वर्षी सर नियोजन केलेलं आहे. 500 रुपयेचं प्रीमियम असणार आहे आणि याला जवळपास 1 लाख रुपयाची सर आरोग्याच्या विमाची गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची सर खूप महत्त्वाची सर आपली योजना आहे. सर याच्या पुढे प्रत्येक हाऊस टू हाऊस सर्वे आम्ही दिव्यांगांचा करणार आहे आणि अर्ली इंटरव्हेन्शन सेंटरसुद्धा सुरुवात करणार आहे. आणि सर येत्या काळामध्ये दिव्यांग भवन आता ऑलमोस्ट सर रेडी आहे, त्याच्यासुद्धा सर उद्घाटन सर आपल्या हाते पुढचे काळातमध्ये सर आपण करणार आहे, आज नाही करतो सर.
प्रॉपर्टी टॅक्स सर्वेच्या सर सुद्धा प्रकल्पाच्या सर आपले हस्ते आपण आज शुभारंभ करतोय सर. असेंब्लीमध्ये आपल्या मार्फत दिलेल्या निर्देशाप्रमाणे सर आपण ड्रोन आणि सॅटेलाईटचं सर मॅपिंग करतोय. सर जेव्हा एक मोठा निर्णय राज्य शासनाने शास्तीकर माफीचा घेतला त्याच्यानंतर आपलेच सूचना आणि निर्देश असे होते की पुढचा अनधिकृत बांधकाम होऊ नये म्हणून त्याची सॅटेलाईट मॅपिंग करणं गरजेचं सर. तो प्रोजेक्ट सुद्धा आज आपल्या हस्ते आपण सर त्याचं लोकार्पण करत आहोत. सर शेवटी सर स्वच्छ भारत मिशनमध्ये स्वच्छ भारत 1 to 2 सर आपण चांगली प्रोग्रेस याच्यामध्ये केली आहे सर. 2025चं स्वच्छ सर्वेक्षण पर्यंत सर आपल्या शहराला क्लीनेस्ट सिटी इन इंडिया करण्याचं सर आमच्या 100% याच्यामध्ये ध्येय आहे. वॉटर प्लस सिटी करण्याचं सुद्धा सर आम्ही याच्यामध्ये नियोजन करतोय सर. आज आपले हस्ते जे 4 4-वे सेग्रिगेशन आम्ही करतोय त्याच्यामध्ये डोमेस्टिक हजार्डस वेस्टचं भूमिपूजन सर आज आपल्या हस्ते होतोय. याच्या व्यतिरिक्त सर सुखा कचऱ्याला करण्यासाठी वेस्ट टू एनर्जी 14 मेगावॉट प्लांट सर कमिशनचे साठी सर आता पुढचे 1 किंवा 2 महिन्यामध्ये सर तयार होईल. तो आपल्या राज्याचा सर्वात मोठा वेस्ट टू एनर्जी प्लांट असणार आहे. याच्या व्यतिरिक्त 500 TPDचा वेस्ट टू बायोगॅसचा प्लांट, 50 TPDचा हॉटेल वेस्ट टू बायोगॅसचा प्लांट आणि याच्या व्यतिरिक्त सर बायोमेडिकल वेस्टचा 14,000 kg पर डेचा प्लांट सुद्धा सर आपण कार्यान्वित करतोय. याच्या व्यतिरिक्त माननीय पंतप्रधान महोदयांनी घेतलेला एक सर जे खूप महत्त्वाकांक्षी प्रकल्प की सर्व आपले कचऱ्याचे ढेक बायोमायनिंगचे मार्फत लेगसी वेस्टला संपवायचं सर. आपण डिसेंबर 2024 पर्यंत मोशी डेपो अगदी क्लिअर करण्याचं सर आपण ध्येय ठरवलं आहे आणि ते बायोमायनिंग फेज 1 फेज 2च्या प्रमाणे जवळपास 25 लाख मीटर क्यूब कचऱ्याचा सर आपण विल्हेवाट त्या ठिकाणी लावणार आहोत. तर याचे पुढे मकॅनिकल स्वीपर ऑलमोस्ट 32 मकॅनिकल स्वीपर फॉर ऑल रोड्स अबव 18 मीटर सर आपण घेतोय आणि ड्रेनेजच्या साठी सुद्धा टर्जरी ट्रीटमेंट प्लांटचं सर आपण घेतोय सर. पुढचे येत्या काळामध्ये सर आपल्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाचे सर सहकार्याने आपण काही मोठे प्रोजेक्ट आपले शहराच्यासाठी खूप सर इम्पॉर्टंट ठरणार आहे सर. त्याच्यामध्ये नदी सुधार प्रकल्प मुळा पवना इंद्रायणीचा. याच्या व्यतिरिक्त सर स्ट्रीटस्केपिंगचा मोठा प्रोजेक्ट आपण ओल्ड मुंबई पुणे हायवे, कुणाल आयकन रोड, टेल्को रोड, बिर्ला हॉस्पिटल टू हिंजेवाडी याप्रमाणे घेतोय सर. शहरामध्ये एक सेंट्रल लायब्ररी व्हावी जेणेकरून तो नेक्स्ट 40 to 50 years पर्यंत टिकावी अशी आपण एक बिल्डिंगचं सर निर्माण करण्याचा ध्येय ठेवतोय. ITIचं सर नवीन अगदी आधुनिक सर आपण एक कॅम्पस तयार करतोय आणि नवीन मेट्रो लाईन सर विशेषतः वाकड ते आपला भोसरी ते चाकण याचा सुद्धा सर पुढचा नियोजन आमचं आहे सर. आजचे उद्घाटन आणि भूमिपूजन झालेले सर्व विकास कामे योजना उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी, मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी आणि नागरिक आणि मीडियाचे सर्व बांधव यांचा मी सर आभार मानतो. माननीय उपमुख्यमंत्री महोदयाच्या मार्गदर्शनाखाली शहराला देशातील अग्रगण्य शहर बनवण्यासाठी आणि 2030 पर्यंत मोस्ट लिव्हेबल सिटी बनवण्यासाठी सर आम्ही कटिबद्ध आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्या गतीनं सरांनी प्रस्तावना सादर केली त्याच गतीनं कामं सुद्धा होणार आहेत. जोरदार टाळ्या आपण पुन्हा एकदा शुभेच्छा देऊयात. आणि यानंतर मी आदरणीय व्यासपीठ सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय पालकमंत्री मंत्री महोदय चंद्रकांतदादा पाटील या सर्वांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण ज्या कार्यक्रमाची सुरुवात केली होती, ज्या प्रकल्पांची सुरुवात केली त्याचं लोकार्पण उद्घाटन या सर्वांच्या साक्षीनं होतोय. आपण रिमोटने क्लिक करून लोकार्पण करूया. जोरदार टाळ्या. विविध महत्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहे. त्याचा पिंपरी चिंचवडकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी फायदा होत आहे. महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून बोराडेवाडी शाळा इमारत, मोशी सब फायर स्टेशन, रावेत येथील उद्यान, संत तुकाराम नगर येथील मध्यवर्ती निर्जंतुकीकरण पुरवठा विभाग, ब क्षेत्रीय कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत, नेहरू नगर येथील नवीन शाळा इमारत, इंद्रायणी नगर येथील उद्यान व विरंगुळा केंद्र, घरकुल चिखली येथील भाजी मंडई, निगडी येथील लाईट हाऊस प्रकल्प, कृष्णानगर येथील स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल येथील लॉन टेनिस कोर्ट, प्राधिकरण येथील वीर सावरकर उद्यान सेक्टर क्रमांक 26 येथील लॉन टेनिस कोर्टचे लोकार्पण करण्यात येत आहे. प्रकल्पांचा आढावा पुढे पाहूयात. महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना चांगल्या पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता विविध इमारतींचे नूतनीकरण व नवीन उभारणी करण्यात येत आहे. त्या अंतर्गत प्रभाग क्रमांक 2 बोराडेवाडी येथील ताब्यात गायरान जागेतील आरक्षणावर शाळेची इमारत उभारली आहे. प्रभाग क्रमांक 3 मोशी येथे अग्निशमन केंद्र उभारले. एकूण 4000 चौरस मीटर जागेत 2 मजली इमारत आहे. तळमजल्यावर 3 अग्निशमन गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था केली आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीकरिता कंट्रोल रूम, स्टाफ रूम, एका अधिकाऱ्याच्या कुटुंबासाठी निवास व्यवस्था, 3 लाख लिटर क्षमतेची भूमिगत पाण्याची टाकी,
रावेत येथील प्रभाग क्रमांक 16 मध्ये पेठ क्रमांक 32 येथील मोकळ्या जागेत तब्बल 12,558.69 चौरस मीटर जागेत उद्यान विकसित केले आहे. बहुउद्देशीय हॉल, पाथवे, चिल्ड्रन प्ले एरिया, सीमा भिंत, ओपन जिम, उद्यान व लॉन, आकर्षक दीपस्तंभ, माळी हाऊस, सुरक्षा रक्षक ऑफिस अशा विविध सुविधा या ठिकाणी उपलब्ध केल्या आहेत. विरंगुळा केंद्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने निर्माण केले. प्रभाग क्रमांक 8 मध्ये 2,400 चौरस मीटर क्षेत्रात हे विरंगुळा केंद्र साकार झाले आहे. लहान थोर सर्वांनाच याचा फायदा होणार आहे. मध्यवर्ती निर्जंतुकीकरण केंद्र म्हणजेच CSSD ची यंत्रणा जुनी आणि कालबाह्य झाली होती. यासाठी प्रशासनाने उपकरणे खरेदी लेखाशीर्षाखाली मध्यवर्ती निर्जंतुकीकरण केंद्र अद्ययावत केले. त्यामुळे सर्जरी साहित्याचे वेळेत व खात्रीशीररित्या निर्जंतुकीकरण करणे सोपे होणार आहे. महापालिका प्रशासनाची सर्वच क्षेत्रीय कार्यालये प्रशस्त आहेत. मात्र ब प्रभाग कार्यालय जुन्या शेडमध्ये सुरू होते. त्यामुळे हे कार्यालय प्रशस्त इमारतीमध्ये सुरू करावे अशी मागणी नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी केली होती. त्या अनुषंगाने एकूण 5,154 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली प्रशस्त प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 9 नेहरूनगर येथील महापालिका शाळेची इमारत मोडकळीस आली होती. त्यामुळे या ठिकाणी नवीन इमारत उभारावी याकरिता स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी सूचना केली. त्या अनुषंगाने एकूण 6,248.69 चौरस मीटर आरक्षित भूखंडावर एकूण 1,375.45 चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम करून इमारत उभारली आहे. महापालिका क्षेत्रात मे पुणे सिटी कनेक्ट डेव्हलपमेंट यांच्या समन्वयाने लाईट हाऊस प्रकल्प सुरू केले आहे. महापालिका क्षेत्रातील वयवर्ष 18 ते 35 या वयोगटातील महिला, मुले, मुली, शालाबाह्य विद्यार्थी यांच्याकरिता लाईट हाऊस प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. सदर प्रकल्पाअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे लाईट हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले स्मारक पिंपरी येथील पहिले लाईट हाऊस सुरू करण्यात आले आहे. स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल येथे आधुनिकीकरण करणे व आवश्यकतेनुसार स्थापत्य विषयक कामे करण्यात येणार आहेत. या कामासाठी 2,461 चौरस मीटर क्षेत्रफळात क्रीडा साधनांचा विकास केला असून 261 चौरस मीटर एवढे लॉन टेनिसचे 3 कोर्ट विकसित केले आहेत. चिखली घरकुल येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी गृह प्रकल्पांमध्ये भाजी मंडईचे आरक्षण विकसित करण्यात आले आहे. चिखली येथील सेक्टर क्रमांक 17 आणि 19 मधील नागरिकांना या भाजी मंडईचा फायदा होणार आहे. लोकहिताच्या या सर्व प्रकल्पांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आम्हाला आनंद होत आहे. आणि निश्चित पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं हे स्मार्ट रूप एका क्लिकवरती सर्व काही लोकार्पण आपल्या सर्वांच्या साक्षीनं. यानंतर पुन्हा एकदा मी आदरणीय मान्यवरांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण येऊ घातलेल्या प्रकल्पांचं भूमिपूजन आणि योजनाचा प्रारंभ करण्यासाठी पुन्हा एकदा भूमिपूजन होणारे प्रकल्प. भामा आसखेड प्रकल्पातील जॅकवेल कामाचे भूमिपूजन, पिंपरी येथील डेअरी फार्म पूल, मोशी डुडुळगाव येथील प्राथमिक शाळा, गवळीनगर आणि कासारवाडी येथील घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्र, भोसरी धावडे वस्ती येथील पाण्याची उंच टाकी उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येत आहे. तसेच महापालिका हद्दीतील सर्वंकष मालमत्ता सर्वेक्षण करणे व मालमत्तांची सुधारित कर आकारणी करणे, मालमत्ता कर विभागाच्या सर्व सेवा वार्षिक पातळीवर पुरवणे यासह दिव्यांग नागरिकांकरिता निरामय आरोग्य विमा योजनेचा प्रारंभ करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकरणाचा आगामी 50 वर्षांचा विचार करून महापालिका प्रशासनाने नवीन जलस्रोत निर्माण करण्यास प्राधान्य दिले. त्या अंतर्गत भामा आसखेड धरणाजवळ मौजे वाकी येथे 200 MLD प्रतिदिन क्षमतेचे अशुद्ध जलउपसा केंद्र उभारण्यात येणार आहे. दापोडी निगडी रस्त्याकडून पिंपरी गावात जाण्यासाठी अस्तित्वात असणारे मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील रेल्वे फाटक बंद होणार आहे. त्यामुळे या भागात जाणाऱ्या नागरिकांना अडथळा होऊ नये याकरिता महापालिका प्रशासनाने पिंपरी डेअरी फार्म येथे रेल्वे उड्डाणपूल उभारण्याचे काम हाती घेतले आहे. एकूण 565 मीटर लांबी आणि 17.20 मीटर रुंदी असणार आहे. उड्डाणपुलाच्या कामासाठी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून एकूण 24,119.26 चौरस मीटर इतके क्षेत्र पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 6 मोशी डुडुळगाव येथील जागेत नवीन शाळा उभारण्यात येणार आहे. सुमारे 5,302.66 चौरस मीटर क्षेत्रफळावर एकूण 16,61,12,831 रुपये इतक्या खर्चाची निविदा काढण्यात आली आहे.
नवीन प्रस्तावित इमारतीमध्ये एकूण 1200 विद्यार्थ्यांची आसन क्षमता असेल. मोशी, चरोली, डुडुळगाव, वडमुखवाडी, चोविसावाडी आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हायराईज बिल्डिंग झाल्या असून नवीन गृहप्रकल्प उभारले जात आहेत. या भागात अग्निशमन केंद्र उभारण्याची आवश्यकता होती. त्यामुळे प्रशासनाने एकूण 704.35 चौरस मीटर बांधकाम क्षेत्रफळावर अग्निशमन केंद्र उभारण्याचे काम हाती घेतले आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने 2 ठिकाणी घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहे. त्या अनुषंगाने घरगुती घातक कचऱ्यावर डोमेस्टिक हॅझर्ड्स वेस्ट प्रक्रिया करण्यासाठी प्रतिदिन 4 टन क्षमतेचे 2 प्लांट गवळी माथा व कासारवाडी मैला शुद्धीकरण केंद्र येथे उभारण्यात आले आहेत. विधानसभा सभागृहात शास्ती कराबाबत मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना राज्य शासनाने अवैध बांधकामांवरील शास्ती कर माफ केला आहे. तसेच महापालिका क्षेत्राचे सॅटेलाइट मॅपिंग करण्याबाबत आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने शहरातील अधिकृत व अनधिकृत मालमत्ता दाखवल्या जातील व त्यानंतर होणाऱ्या अवैध बांधकामांना पायबंद घातला जाईल. यासाठी सर्वंकष मालमत्ता सर्वेक्षण अंतर्गत संपूर्ण शहराचे ड्रोनद्वारे सॅटेलाइट इमेजद्वारे मॅपिंग करण्यात येणार आहे व त्याचा एक नकाशा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन होणारी बांधकामे आणि मालमत्ता यावर महापालिका प्रशासनास लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज कल्याण विकास विभागामार्फत शहरातील दिव्यांग नागरिकांकरिता आरोग्य विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शहरातील सुमारे 2300 मतिमंद, आत्ममग्न, मेंदूचा पक्षाघात झालेली व्यक्ती व बहुविकलांग या दिव्यांग व्यक्तींना दिलासा मिळणार आहे. या योजनेद्वारे दिव्यांग व्यक्तींचा वार्षिक विमा हप्ता ₹500 महापालिका प्रशासनाच्या वतीने भरण्यात येणार असून विमाधारकास वार्षिक ₹1,00,000 वैद्यकीय उपचाराचा फायदा होणार आहे. या लोकहिताच्या सर्व प्रकल्पांचे भूमिपूजन आणि शुभारंभ माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व मान्यवरांच्या उपस्थितीत करताना आम्हाला आनंद होत आहे. वा, पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करून इतकं सगळं छान जुळून आलं. आवर्जून सांगेल की भिन्न भाषा, भिन्न राज्य, वेगवेगळा वेश आहे, संस्कृतीनं नटलेला भारत माझा देश आहे. कष्टाचा खातो घास आम्ही, घरात निघतो सोन्याचा धूर. गदिमांचं काव्य आमचं आहे लताचा सूर. साहित्य कला विधानातही सुवर्णाक्षर गिरवायचंय आणि येत्या काही वर्षातच आम्हाला महासत्ता म्हणून मिरवायचंय. एकोप्यानी राहू अशी मनाशी घट्ट गाड बांधू. रमजान दिवाळी साजरी करू आणि आनंदाने नांदू. आता अगदी शेवट, काय कुणाची विषाद आता, काय कुणात आहे दम. काय कुणाची विषाद आता, काय कुणात आहे दम. मनात ठेवा देशाला आणि मना वंदे मातरम. यानंतर भोसरी विधानसभेचे आमदार पैलवान महेश लांडगे यांना विनंती करतो आपण सर्वांना संबोधित करायचे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज विविध प्रकल्पांचं भूमिपूजन, लोकार्पण सोहळा आज ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होतो, ज्यांच्या शुभ हस्ते होतो आहे ते या राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होतो आहे ते या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा, आमचे मार्गदर्शक खासदार सिद्धराज आप्पा, आमदार उमाताई, आमदार अश्विनीताई, आमदार अण्णा बनसोडे, खासदार अमरजी साबळे. ज्या नाट्यगृहामध्ये हा सोहळा होतो आहे, ज्यांच्या नावानं होतो आहे, आदरणीय त्या माडगुळकर परिवारातील श्री सुमित्रा माडगुळकर आणि त्यांचे सर्व कुटुंबाचे सदस्य, विभागीय आयुक्त सौरभराव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, PMRDचे आयुक्त राहुल महिवाल, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, आपले पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंग, सर्व उपस्थित व्यासपीठावरील शंकर शेठ, व सर्व पदाधिकारी, सर्व अधिकारी वर्ग, पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक बंधू भगिनींनो, मला वाटतं आयुक्तांचं भाषण करत असताना, आयुक्त प्रास्ताविक करत असताना शहरामध्ये काय काय प्रोजेक्ट होणार आहेत आणि काय काय उद्घाटनं झाली आहेत आणि पुढं काय काय करणार आहे हे सगळं आपल्याला सांगितलेलं आहे. माझा मुद्दा मी त्याचा थोडासा वेगळा राहणार आहे. त्यांनी काय काय करणार आहेत आणि काय काय आत्तापर्यंत झालं हे सांगितलं. मी त्याच्याबरोबर ते कोणत्या वर्षी झालं हे सांगणार आहे. फक्त त्याच्यात कळेल नक्की लोकांना की मागच्या 5 वर्षामध्ये काय काय झालेलं आहे. सुरुवात तर मी अशी करतो, मी जास्त वेळ घेणार नाही. मला माहिती आहे भाऊ, गाडीत तुम्ही मला सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनांचं तंतोतंत पालन मी करणार आहे. 5-10 मिनिटातच मी उरकणार आहे. ही महापालिका स्थापन झाल्यापासून भाऊ एकच स्रोत होता आमच्याकडं पाण्याचा, तो म्हणजे पावणा. आणि त्याच्यानंतर 52 वर्षांनी, म्हणजे ज्यावेळेस आपण मुख्यमंत्री झाला
त्यावेळेस या शहराला दुसऱ्या धरणातनं पाणी मिळालं, ते म्हणजे भामा आसखेडचं आणि आंध्रचं. ते तुमच्या काळात 2014 नंतर 2017च्या दरम्यान हे पाण्याचा कोटा आम्हाला मंजूर झाला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, हे शहर एकाच डॅमवर एकाच धरणावर अवलंबून होतं, ते म्हणजे पावना. जर त्या पावनाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाला तरच आपल्या सगळ्यांना पाणी मिळायचं. आणि मग ते पाणी कधी कधी नंतर लोकसंख्या वाढत गेली आणि त्याच्यानंतर ते 1 दिवसाआड 2 दिवसाआड कधी कधी मध्यंतरी अशी परिस्थिती झाली 4-4 दिवसानं पाणी यायला लागलं, अशी परिस्थिती जाणवायला लागली. मग त्यानंतर आम्ही सगळ्यांनी विचार केला की या शहरामध्ये आपण लोकसंख्या वाढीचा दर पाहिला तर आपण 10% जवळपास सरासरी वर्षाने आम्ही वाढतो. म्हणजे आज 30 लाख लोकसंख्या आहे, तर साधारण आम्ही पुढल्या वर्षी 33 लाख होऊ. मग 30 लाख संख्येत 3 लाखाची वाढ झाली, तर 3 लाख लोकांना लागणाऱ्या नागरिक सुविधा असतील, नागरिक काही समस्या असतील त्यांच्या, किंवा नागरिक सुविधांवर ताण असेल तो दूर करण्यासाठी आपण काहीतरी विजन ठेवून काम केलं पाहिजे. आणि त्या अनुषंगानं भाऊ आपण सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे या शहराची वाटचाल किंवा लोकसंख्येची आपण ग्रोथवाढ पाहताना आम्ही पुढल्या 30-40 वर्षामध्ये या शहराची लोकसंख्या काय असेल, या शहरामध्ये भासवणाऱ्या काय समस्या असतील त्याचा अभ्यास करून आम्ही हा सगळा आजचा उद्घाटनाचा कार्यक्रम आपण पाहिला असेल. त्यात पाण्याचं झालं, आता कचऱ्याच्या संदर्भामध्ये सुद्धा साहेबांनी सांगितलं वेगवेगळे प्रकल्प त्या ठिकाणी आमचे चालू आहेत कचरा डेपोमध्ये. साहेब 1972च्या पासून त्या ठिकाणी कचरा टाकला जातो आमच्या त्या भोसरी मतदारसंघामध्ये मोशीमध्ये. आणि तिथं आपण पाहिलं तर ज्यावेळेस आमची जुनी लोक आज सांगतात की आम्ही ज्यावेळेस त्या साईडला जनावरं चरायला न्यायचो त्यावेळेस कधी डोंगर नव्हते, पण मागच्या 50 वर्षामध्ये तिथं 7-8 डोंगर असे झाले की त्या डोंगरावरनं थंड हवा यायची, तर त्या डोंगराच्या हवेवरनं माणसं आजारी पडायला लागली. असे डोंगर त्या ठिकाणी तयार झाले. पण या मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही तिथं वेगवेगळे प्रकल्प तयार केले आणि येणाऱ्या 2 वर्षामध्ये ते सगळे डोंगर आम्ही सपाट करणार आहोत. म्हणजे कोणते डोंगर सपाट करणार आहोत तर कचऱ्याचे. पत्रकार मित्रांना मी सांगतो, कचऱ्याचे डोंगर आम्ही सपाट करणार आहोत. आपण जे म्हणतायत ते रॉयल्टीचे डोंगर वेगळे, हे वेगळे डोंगर, हे सपाट आम्ही करणार. तर याच्याकरता आम्हाला जे काही त्रास झाला तो पण तुम्ही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं चंद्रकांत दादा, आणि ते आम्ही पूर्ण करत गेलो. कचऱ्याची समस्या आम्ही त्या अनुषंगानं हे करत गेलो. 1997ला या शहराची वाढ झाली आणि त्याच्यामध्ये काही समाविष्ट गाव आली. मग इकडनं रावेत, किवळे, मामुर्डी बसलं तर आमच्याकडे दिघीपर्यंत काही गाव आहे. त्या गावाचा 30 वर्ष म्हणजे 20 वर्ष 1997 पासूनचे 2017पर्यंत जर आपण विकास आराखडा तयार केला पाहिलेला, विकास आराखडा जर पाहिला त्यांचा आणि त्याच्यावरची जर आपली कामाची गती पाहिली तर त्याच्यावर आपल्याला लक्षात येईल की 2017 ते 2023पर्यंत जी कामं झाली ती मागच्या 20 वर्षात झाली नव्हती. अशा प्रकारचा कार्यक्रम आमच्या सगळ्या महानगरपालिकेतल्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. त्यामुळं हे जी पण दूरदृष्टी ठेवून काम करण्याचा आपला संकल्प आहे, तसंच आम्ही सुद्धा, आम्हाला माहिती आहे महाराष्ट्र आज वेगळ्या म्हणजे एका अशा उंचीवर नेण्याच्या प्रयत्नात आपण आहात की ज्या महाराष्ट्राची ओळख आता आपण गाण्याने सुरुवात केली, जय जय महार. आणि आम्हाला खात्री आहे भाऊ की तुम्ही त्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि तुम्ही दोघंही या महाराष्ट्रामध्ये दूरदृष्टीचा विचार करताय. आम्ही त्या अनुषंगानं काम करतोय. आज या सभागृहामध्ये आपण बसलो, ज्या सभागृहाचं उद्घाटन भाऊ आपल्या हस्ते झालं, मला फार मनापासून सांगायला आनंद वाटतो की याची सुरुवात मी स्थायी समितीचा चेअरमन असताना याची सुरुवात झालेली आहे. म्हणजे मला पण फार आनंद आहे. मला तसं पाहून कोण म्हणणार नाही की याला नाट्यकलामध्ये इंटरेस्ट असेल, पण आम्ही त्यावेळेस याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि भाऊ ज्यावेळेस मी चेअरमन होतो त्यावेळेस आमचे मित्र राजू मिसाळ नगरसेवक होते. त्याच्यानंतर आपले तिन्ही नगरसेवक, नंतर अमित गावडे झाल्या, नंतर आमच्या मोरेताई झाल्या उपमहापौर, त्यानंतर बाबरताई झाल्या. या सगळ्यांनी सुद्धा याच्यामध्ये आपापल्या पद्धतीनं वेगवेगळ्या माध्यमातून ह्याच्यात काय डेव्हलपमेंट करता येईल या संदर्भामध्ये सुद्धा त्यामुळे सूचना केल्या आणि त्या आयुक्तांनी मान्य केल्या. भाऊ वेगवेगळ्या अजून बरेचसे कार्यक्रम आपल्याला या शहरामध्ये उद्घाटनाचे प्रकल्प असतील किंवा बाकी सगळे कार्यक्रम आपल्याला करायचे. मी या निमित्तानं फक्त आपल्यासमोर काही शहरासमोर काही मांडण्याचा प्रयत्न करतो, शहराच्या नागरिकांसमोर, की 2014 ते 2019मध्ये या शहराला आपण मुख्यमंत्री असताना या शहराची ओळख
लोकसंख्येच्या दृष्टीनं किंवा या शहरामध्ये आलेल्या नागरिकांच्या किंवा या शहरातल्या आजूबाजूच्या देहू आळंदीच्या किंवा मोराई गोसावींचा हा महान साधू मोराई गोसावींचा अशा टाळगाव चिखली असेल अशा वेगवेगळ्या साधू संतांच्या माध्यमातून तयार झालेला हा परिसर हा वाढत असताना पिंपरी चिंचवड शहराला असं वाटतं आम्हाला कुठं की आम्ही पुणे शहर आणि पुणे शहराचं एक छोटंसं रोपटं आम्ही वाटायचो. आम्हाला काही इथल्या महिलांच्याबद्दल इथल्या विद्यार्थ्यांबद्दल इथल्या नागरिकांच्या समस्या असतील त्या संदर्भामध्ये जर आम्हाला पोलिसांकडे काय तक्रार द्यावी लागत असेल तर आम्हाला पोलीस कमिशनर पुणे होतं. पण आपण मुख्यमंत्री झालात या पिंपरी चिंचवड शहराला वेगळं आयुक्तालय साहेब आपल्यामुळे मिळालं. या पिंपरी चिंचवड शहराची ओळख पिंपरी चिंचवड शहराचं आयुक्तालय आपल्या माध्यमातून चालू झालं. तशीच एक विनंती आज आहे ती जर तुम्हाला योग्य वाटली तर मला वाटतं शहरातल्या लोकांना पण आवडेल आणि शहरातले लोक माझं 100% त्याला साथ देतील आणि ते तुम्ही मान्य करावं अशी माझी इच्छा. तसं जसं शहर मोठं झालं आमचं पिंपरी चिंचवड शहर तसं जिल्हा पण आमचा फार मोठा झालेला आहे. ते जिल्ह्याचं पण जरा विभाजन करता आलं तर बघा जरा थोडंसं. आणि आमचं पिंपरी चिंचवड शहर हे जर तुम्ही या साईडला नेलं आणि त्या जिल्ह्याला नाव शिवनेरी दिलं तर आम्हाला सगळ्यांना जास्त अभिमान होईल. त्याकरता जरा तुम्ही प्रयत्न केले तर आम्हाला पण बरं वाटेल आणि बऱ्याचशा लोकांचा ताणतणाव पण कमी होईल. त्याच्यामुळं थोडंसं जिल्ह्याचं विभाजन झाल्यामुळं म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा म्हणतो मी, राजकीय नेत्यांचा नाही म्हणत मी, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा म्हणतो. पत्रकारांना जरा समजून घ्या, मी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा म्हणतो. आता कलेक्टरांकडे जायचं, डिव्हिजनल कमिशनरकडे जायचं, सगळं पुण्याला जायचं. मी असं म्हणतो की त्या सगळ्यांचा आता पहा आपल्याकडे तहसीलदार आपल्याकडं आहे पण काही गावं आपली तहसीलदार अजूनसुद्धा पुण्याला जॉईंट आहेत. ती इकडं जॉईंट झाली तर तेवढंच आपल्या लोकांच्या सुविधा होतात. त्याच्यासाठी मी बोलतोय तुम्ही प्रत्येक गोष्टी जरा माझी ऐकताना थोडंसं व्यापकतेने ऐका असं माझी आपल्याला विनंती आहे. तर या सगळ्या गोष्टी होत असताना सर आमच्याकडे एक आता सोसायट्या या गृहप्रकल्प हे फार मोठ्या प्रमाणात होतात. तर गृहप्रकल्पांच्या वेगवेगळ्या त्यामध्ये समस्या आहेत. आता तर पण UDCPRमध्ये पण आपण चेंज केलेले आहेत, भरपूर बदल केले आहेत. पण काही समस्या अजूनसुद्धा आहेत आमच्या सोसायटीच्या संदर्भामध्ये. आम्ही त्या संदर्भामध्ये लक्षवेधीसुद्धा आम्ही मांडली होती. त्याच्यामध्ये सुद्धा आपण सकारात्मक राज्य शासन म्हणून आपण त्याहीमध्ये आम्हाला सकारात्मक उत्तर दिलं आणि त्याच्यामध्येही मदत केलेली आहे. शास्तीकरा संदर्भामध्ये तर सगळ्यात जास्त ओझं आमच्या शहरातल्या नागरिकांना होतं पण त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त ओझं माझं होतं सर. सगळ्यात जास्त ओझं माझं होतं भाऊ. कारण प्रत्येक वेळेस मला विचारत जायचं काय झालं शास्तीकराचं. आणि मला आज सगळ्यात जास्त आनंद झाला, पत्रकार बांधवांना सांगतो सगळ्या शहराला, आपले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर हे अभिनंदनाचं पत्र घेऊन आदरणीय देवेंद्र भाऊंना द्यायला आले. त्याचा मला सगळ्यात जास्त आनंद झाला. कारण प्रत्येक वेळेस ते व्यक्ती भेटले की आम्हाला म्हणायचं शास्तीकरा संदर्भात देवेंद्र भाऊंनी शब्द दिला. मी हे शहराला सांगू इच्छितो की शास्तीकाराच्या संदर्भामध्ये 2008 नंतर काय झालं ते राजकारण आम्हाला नाही करायचं पण 2014 ते 2019 पर्यंत भाऊंनी त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री असताना 1000 स्क्वेअर फूटपर्यंत माफ करायचं ठरवलं. नंतर 1500वर गेले 2000 पर्यंत 50% करायचं ठरलं. आम्ही त्याच्यावर ॲक्शन घेत राहिलो. पण 2019ला आमचं दुर्भाग्य असं आहे सर की आम्हाला ते पुढं ढकलता नाही आलं. त्याच्यानंतर 2-2.5 वर्षामध्ये काळ गेला. मग परत आम्ही तुमच्याकडे आलो आणि तुम्ही सरसकट एकूण 460 कोटी रुपये या शहरातल्या अनधिकृत बांधकामांवरचे आपल्या सरकारच्या माध्यमातून माफ केले. त्याचा खरंच आम्हाला फार मोठा आनंद होतो. या निमित्तानं कचऱ्याच्या समस्येवर मी आपल्याशी बोललो. त्यानंतर आपल्याकडं साहेब मी जसं सुरुवातीला सांगितलं की आपण आळंदी आणि देहू आणि महान साधू मोराई गोसावी यांच्या सगळ्यांच्या पावन सानिध्यामध्ये राहणारे आम्ही लोक आहोत. एक संतपीठ आम्ही या पिंपरी चिंचवड शहरामध्ये चालू केले ज्याच्यामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या गाथा असतील, ज्ञानेश्वर महाराजांची, ज्ञानेश्वरातील वेगवेगळ्या संतांच्या वेगवेगळ्या जे काही ग्रंथ आहेत त्याच्यावर अभ्यास करण्यासाठी, त्याच्या वाङ्मयावर अभ्यास करण्यासाठी आम्ही संतपीठ या ठिकाणी चालू केलं. म्हणजे महाराष्ट्रातला हा एक चांगला उपक्रम आम्ही या शहरामध्ये चालू करू शकलो भाऊ. याच्यामध्येही आपलं मोलाचं सहकार्य आम्हाला त्या निमित्तानं झालं. आता ही शहराची लोकसंख्या वाढत असताना जसं यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल आमचं आहे ते ज्यावेळेस झालं त्यावेळेस त्याच्याकडं सगळे लोक म्हणायचे की एवढं मोठं हॉस्पिटल एवढं मोठं. पण आता आमच्याकडं लोकसंख्या वाढल्यामुळं आम्हाला ते हॉस्पिटलचं कमी पडतं. वेगवेगळे हॉस्पिटल आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी चालू केले शहरात. पण आम्ही आता मध्ये मी अत्यंत म्हणजे दुःखाने सांगू इच्छितो की आमचे मार्गदर्शक स्वर्गीय आमदार लक्ष्मीभाऊ जगताप यांना ज्या आजारामुळं आम्ही त्यांनी आमच्यातनं गेले त्या आजारावर आम्हाला
काहीतरी या शहरासाठी शहरात करायचं. त्याच्याकरता आम्ही 200 बेडचं कॅन्सरचं हॉस्पिटल मोशी एरियामध्ये आम्ही बांधतो आणि त्याचा तिथं फक्त कॅन्सरचेच रुग्ण या शहरातले व्यवस्थित होतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि त्याच्याबरोबर 750 बेडचं हॉस्पिटल नवीन करतोय. म्हणजे आम्ही जवळजवळ 850 बेडचं हॉस्पिटल मोशीमध्ये आम्ही करतोय. आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम भाऊ आम्ही त्या निमित्तानं तिथे करतोय. आता जो रस्ता आपण एक्सप्रेस हायवेवरनं उतरलो आणि भोसरी साईडला येतो तर तो रस्ता आता जॉईंट होतो 90 मीटर रस्ता. म्हणजे फक्त 10 ते 15 मिनिटात एक्सप्रेस हायवेवरून उतरलेला माणूस लोहगाव विमानतळावर पोहोचेल. त्याचं सुद्धा नियोजन भाऊ आम्ही या कार्यक्रमामध्ये आम्ही केलेलं आहे. वेगवेगळे उपक्रम होत असताना भाऊ समाविष्ट गावांचा विकास करताना आम्ही तिथल्या नागरिकांच्या शी चर्चा करून तो विकास म्हणजे आपला DPR किंवा विकास आराखडा त्यांना दाखवून आपल्या भागाचं कशा प्रकारे ग्रोथ होईल, कशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी नवीन पिढीला चांगलं भविष्य घडवता येईल अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी करून आम्ही 20-20 वर्ष रखडलेले समाविष्ट गावातले प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी तयार केले. क्रीडा क्षेत्रामध्ये आयुक्तांनी सांगितलं की वेगवेगळ्या खेळाडूंना आम्ही या ठिकाणी प्राधान्य मिळावं, खेळाडू तयार हवेत. आता बॅडमिंटन, लॉन टेनिस हे तर खेळ तसे फार लोक आमच्याकडं खेळतात. पण मला असं वाटतं कमिशनर साहेब जर आपण सगळ्यांनी मिळून पालकमंत्र्यांकडे बैठक घेतलीत आणि कुस्ती आणि कबड्डीकडे पण थोडं लक्ष दिलं तर बरं वाटेल. म्हणजे थोडक्यात होईल पण देशाला ऑलिम्पिकला मेडल मिळेल साहेब. त्याच्यासाठी एकदा तुम्ही प्रयत्न केले तर मला वाटतं की या शहरातला एक खेळाडू शेखर सिंग साहेब तुम्ही ऑलिम्पिकला पाठवावा याच्याकरता प्रयत्न करावा ही नम्र विनंती या निमित्तानं करतो. त्याच्यासाठी काय राज्य शासनाकडनं आपल्याला मदत लागेल तर तीही आपण या निमित्तानं त्या ठिकाणी करणार आहोत. पंतप्रधान आवास योजना असेल किंवा वेगवेगळे राज्य शासनाच्या योजना असेल, केंद्र शासनाच्या योजना असेल त्या आम्ही त्या ठिकाणी पूर्ण तिथं म्हणजे या शहरामध्ये कशा लवकरात लवकर होतील आणि सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू समजून या शहरामध्ये आम्ही विकास करण्याचा किंवा दूरदृष्टी ठेवून काम करण्याचा प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे. भाऊ आपल्याकडं प्रत्येक वेळेस आमच्याकडं देहू आणि आळंदीला फार मोठी आषाढी एकादशी, कार्तिक एकादशीला किंवा तुकाराम बिजेला आमच्याकडं फार मोठी गर्दी वारकऱ्यांची महाराष्ट्रात देशात नव्हती या ठिकाणी. तर त्या ठिकाणी आपल्याला ह्या 2 नद्यांवर म्हणजे प्रामुख्याने इंद्रायणी नदी आणि पवना आणि मुळा या नद्यांवर आपल्याला थोडंसं काम करावं लागेल भाऊ. त्याच्यामध्ये आम्हाला तुमची मदत त्या ठिकाणी लागणार आहे. वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून हे शहर कसं म्हणजे वाढेल म्हणजे त्याची उंची कशी वाढेल याच्यासाठी या शहरातले सगळेच राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी आम्ही सगळेजण प्रयत्न करत असतो. त्यामध्ये प्रशासनही आम्हाला मनापासून त्यामध्ये सहकार्य करत असतं. प्रशासन सहकार्य करायला लागलं ज्या दिवशी भाऊ तुम्ही उपमुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून जरा थोडंसं आमची कामं जलद गतीने व्हावी लागली. म्हणजे शहराची कामं लवकर होऊ लागली. त्याच्याकरता आम्ही भरपूर प्रयत्न करत होतो पण आता त्याला योग्य अशी गती आपल्या माध्यमातून मिळालेली. अमृत योजनेतनं काही प्रकल्प आमचे आहेत. मगाशी उच्चार करताना शेखर सिंग साहेबांनी सांगितलं की एक आपण डेअरी फार्मवरचा जो ब्रिज आपण याला पिंपरीला उतरवला तर त्याची जी रेल्वे मंत्रालयाकडनं आपल्याला जे अप्रूव्हल आलं रेल्वे मंत्रालयाकडनं ते भाऊ 2022ला आलं. त्यावेळेससुद्धा आपले रेल्वे मंत्री त्या ठिकाणी होते म्हणून तो पूल त्या ठिकाणी होऊ शकला. हे पण मला प्रामुख्याने या ठिकाणी सांगावं लागेल. अशा अनेक गोष्टी आहेत की भाऊ ज्या या ठिकाणी मी नमूद करू शकतो, सांगू शकतो. पण या आज शहरात खऱ्या अर्थानं तुम्ही बऱ्याच म्हणजे या उद्घाटनं केली, भूमिपूजनं केली. शहरात वेगवेगळं आता लोकांच्या मनातलं शहर हे लोकांसमोर येईल, लोकांना त्याचा या योजनांचा फायदा होईल. भाऊ पुढं पण भविष्यामध्ये आम्हाला तुमची फार मदत लागणार आहे. चंद्रकांत दादा आपण पालकमंत्री आहात म्हणून आपणही यामध्ये आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करावं. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या सगळ्या शहरवासियांच्या वतीने तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वा, मैदान कोणतंही असो पैलवान बाजी मारतोच. यानंतर सन्माननीय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना विनंती करतो आपण सर्वांना संबोधित करायचं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पाच्या
उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभ ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झाला ते राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, पालकमंत्री सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील, आमदार महेशदादा लांडगे, आमदार अण्णा बनसोडे, आमदार अश्विनीताई जगताप, आमदार उमाताई खापरे, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले विभागीय आयुक्त सौरव राव, जिल्हाधिकारी राजेश पाटील, PMRDचे अध्यक्ष राहुल महिवाल, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, या ठिकाणी गदिमाचे परिवारातील सर्व मान्यवर ज्यांनी प्रास्ताविक केलं आणि महापालिकेचा कारभार घेतल्यानंतर पहिल्यांदा उद्घाटन होतं आहे ते शेखर सिंह, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी, या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित असलेले सर्व या नगरीतील सन्माननीय नागरिक, पत्रकार मित्र, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते विविध प्रकल्पाचं या ठिकाणी उद्घाटन आणि भूमिपूजन होत असताना प्रामुख्यानं या शहराच्या पाण्याची गरज ओळखून मामा आसखेडमधून 100 MLD पाणी या शहराला आज मिळतं आहे आणि ती शहराची गरज ओळखून हे काम अतिशय चांगल्या प्रकारचं काम होतं आहे. खरं तर कैलासवासी अण्णासाहेब मगर यांनी या शहरामध्ये प्रथमतः नगरपालिकेची स्थापना केली त्यावेळेस 75,000 या शहराची लोकवस्ती होती. आज जवळपास 30-32 लाखावरती हे शहर गेलेले आहे आणि शहराच्या गरजा पाहून जो या शहरामध्ये काम करत होता त्यांनी एक चांगल्या प्रकारचं सुव्यवस्थित काम केलेलं आहे. शहर वाढत असताना काम देखील चांगलं झालेलं आहे. आज प्रामुख्यानं जी उद्घाटनं झालेली त्यामध्ये पाण्याची योजना असेल, हे अतिशय सुंदर असं नाट्यगृह असेल किंवा तारांगण, या शहराला गरज ओळखून तारांगणाचं काम केलेलं आहे. महेशदादांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला की महेशदादा स्थायी समितीचा अध्यक्ष असताना या नाट्यगृहाची सुरुवात केली आणि महेशदादा आपण आमदार असताना त्याचं उद्घाटन या राज्याचे लोकप्रिय नेते सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते होते. एक दूरदृष्टी नेत्याच्या शुभ हस्ते एक चांगल्या उपक्रमाचं उद्घाटन होतं आहे. तारांगणाचं उद्घाटन झालं आहे. फडणवीस साहेब, मी स्थायी समितीचा अध्यक्ष होतो 1999ला आणि महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये तारांगणासाठी तरतूद होती, त्याला मंजुरी मिळाली होती. जर्मनीच्या गोटो कंपनीला ते काम देखील दिलं होतं आणि मी स्थायी समितीचा अध्यक्ष वेगळ्या पक्षाचा होतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती आणि माझ्या कारकिर्दीमध्ये ते काम होऊ नये म्हणून ते हेडच अंदाजपत्रकामधून उडून टाकलं आणि ते काम रद्द केले गेलं. परंतु 22 वर्षानंतर ते तारांगणाचं काम होतं आहे. ज्या प्रकल्पाचे प्रमुख प्रवीण तुपे होते त्यांनीच ते काम पूर्ण केले. म्हणजे मी 22 वर्षापूर्वी या कामाची सुरुवात केली होती. मला त्याचा आनंद होतोय की 22 वर्षानंतर तुमच्या करदात्याचे पैसे जवळपास 32 कोटी रुपये, जे 10 कोटीचं काम होतं ते 32 कोटीवरती काम गेले. आणि म्हणून पत्रकार मित्र मला अनेक वेळा विचारतात, भारतीय जनता पक्षाची सत्ता महापालिकेमध्ये होती आणि आप्पा तुम्ही काहीच बोलत नाही. मी चांगल्या कामाच्या बाबतीमध्ये सातत्यानं पाठिंबा दिला, परंतु चुकीचं काम असेल त्या ठिकाणी विरोध देखील केलेला आहे. चांगलं काम होतंय, लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा जरी असला चांगलं काम होतंय, त्या चांगल्या कामाला पाठिंबा दिला पाहिजे. कारण त्या कामाची किंमत, त्यावेळेची किंमत आणि नंतर झालेली किंमत हा या शहरातील करदात्याला प्रामुख्याने भुर्दंड बसतोय आणि म्हणून मुद्दाम याचा उल्लेख मी या ठिकाणी केला. खास करून दादा आपण पालकमंत्री आहात, आदरणीय फडणवीस साहेब राज्याचे अर्थमंत्री आहेत. बरीचशी प्रकल्प या शहरातले हे राज्य सरकारशी निगडीत आहे. प्रामुख्यानं पवना धरणाची पूर्णतः पवना नदी सुधार प्रकल्पाची पूर्ण फाईल ही राज्य सरकारकडे आता गेलेली. एन्व्हायरमेंटचं क्लिअरन्स त्याच्यामध्ये जर मिळालं तर पवना सुधार प्रकल्प राबवला जाईल आणि जे अशुद्ध नद्या होतात त्या पूर्णतेला जातील. त्याचप्रमाणे इंद्रायणीच्या बाबतीत देखील
कारवाई चालली आहे. थोड्याच दिवसामध्ये तो राज्य सरकारकडं तो प्रकल्प जाईल. आपल्याला जे शहराला पाणी मिळतंय ते पवना नदीतून रावेत बंधाऱ्यावरून मिळतं आहे, परंतु रावेत बंधाऱ्यामध्ये देवरोडपासून तर अशुद्ध पाणी त्या ठिकाणी येताना शुद्धी करून आपण मिळतो आहे. आज देशभरामध्ये जेवढे कॅन्सरचे रुग्ण सापडतात ते अशुद्ध पाण्याने कॅन्सरचे रुग्ण सापडतात. आपण कॅन्सर रुग्णालय तयार करतोय, आता 200 बेडचा दादांनी उल्लेख केला महेश दादांनी. परंतु कॅन्सरच होऊ नये कुणाला या दृष्टिकोनातून आपण जर कारवाई केली तर खऱ्या अर्थानं शुद्ध पाणी आपण शहराला देतोय, परंतु जे शुद्धीकरण करतोय त्या ठिकाणी जाऊन जर आज पाहिलं तर पूर्णपणे अशुद्ध पाणी घेऊन ते शुद्धीकरण करतोय. आणि म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून मध्यंतरी लवाद नेमून जे उर्शापासून पाणी उचलणार आहे त्यासाठी केटवर आपण बांधतोय ते तात्काळ लवकर आपण जर पूर्ण केलं तर नक्कीच आपल्याला याचाच फायदा होईल. आपण ज्याचा उल्लेख दादांनी या ठिकाणी केला की जी या शहरातली नागरिक आहे आणि ज्यांनी घरं बांधली, ज्याला शास्तीकर होता तो राज्य सरकारने माफ केला. खास करून फडणवीस साहेब आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं मनस्वी आभार व्यक्त करेल. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका घेतली. पण साहेब दुसरा प्रश्न याच्यामधून एक उद्भवलेला आहे. जे प्राधिकरणाचं क्षेत्र होतं, छोटी मोठी घरं होती आणि ती घरं आता प्राधिकरणाचं क्षेत्र महापालिकेचं वर्ग केलं. मुळामध्ये ती जागा जाता त्या मूळ मालकाच्या नाही, राज्य सरकारने जर निर्णय घेतला आणि CTS नंबर त्या नागरिकांना दिला आणि ते जागा जर त्याच्यावर नावावरती करण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारकडून कारवाई केली तर काळेवाडी, थेरगाव, वालेकरवाडी, काही भोसरीचा भाग या परिसरामध्ये नागरिकांना एक दिलासा मिळेल. त्यासाठी शुल्क देखील ते नागरिक देतील, परंतु राज्य सरकारच्या आखातीत हा निर्णय घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. 12.5% बाबतीमध्ये आपण घोषणा केलेल्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आपण फाईल तयार आहे. येत्या कॅबिनेटमध्ये जर विषय घेतला तर त्या शेतकऱ्यांना 12.5% शेतकऱ्यांना देखील तो न्याय मिळेल. मी अधिक वेळ बोलणार नाही, परंतु चांगले प्रकल्प होतात. कमिशनर साहेब तुम्हाला एक सूचना मात्र या निमित्तानं करल. या शहरामध्ये शहर वाढतंय. सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून स्मार्ट सिटीची योजना राबवली गेली आणि देशभरातल्या 100 शहरं स्मार्ट करण्याच्या संदर्भामध्ये सन्माननीय मोदी साहेबांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठा निधी या शहराला आणि इतर शहराला दिलेला आहे. स्मार्ट होते शहरं, कामं चांगली होतात. परंतु आज देखील जे पथारीवाले त्यांचा प्रश्न सुटलेला नाही. शहर मोठं होते, रस्ते तुम्ही मोठे केलेले, पण पथारीवाले किंवा छोटे विक्रेतेवाले त्या ठिकाणी आज देखील बसतात. रस्ता अरुंद होतोय. त्यांची व्यवस्था करण्याचं काम महापालिकेच्या माध्यमातून आपण करावं की जेणेकरून त्या लोकांना देखील एक चांगल्या प्रकारचा न्याय मिळेल. शेवटी ते देखील व्यावसायिक आहे. महापालिका केवळ कारवाई करते या दृष्टिकोनातून आपण पाहता नाही तर त्याच्यासाठी एक यंत्रणा व्यवस्थित उभी करून त्यांना एक न्याय देण्याची भूमिका आपण ठेवावी. लास्ट मी मान्य उपमुख्यमंत्री यांना सांगेल, 3रा आणि 4था ट्रॅकच्या संदर्भामध्ये 30 रेल्वेचा पुणे ते लोणावळा 3 वर्ष केंद्र सरकारच्या माध्यमातून त्याला मंजुरी मिळालेली. राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी मिळायच्या प्रतीक्षेत हे केले. 3 वेळा ती बैठक आयोजित केली होती, ती देखील रद्द झाली. ती थोड्या दिवसात होईल. परंतु मध्यंतरी IT जे पराग जैन IAS त्यांच्याबरोबर मी बसलो होतो. त्यांनी मला एक सूचना केली की राज्य सरकार 80% त्याच्यामध्ये खर्च उचलणार, कारण तो ट्रॅक पुणे ते लोणावळा ट्रॅक आणि ही संकल्पना तुमचीच आहे. तुम्ही मुख्यमंत्री असतानाच ती संकल्पना तुम्ही अवलंबलेली आहे. पुणे ते लोणावळा ट्रॅकच्या दरम्यान राज्य सरकार त्याला 80% खर्च करणार आणि केंद्र सरकार 20% खर्च करणार. ती योजना पूर्ण राज्य सरकार करणार आणि या दृष्टिकोनातून जर केलं तर 2 वर्षामध्ये तो प्रकल्प पूर्ण होईल आणि ते प्रश्न मार्गी लागल. पिंपरी ते निगडीपर्यंतचा शक्तीपर्यंतचा मेट्रोच्या बाबतीमध्ये मी सातत्यानं केंद्रामध्ये पाठपुरावा करतोय. राज्य सरकारने त्याच्यामध्ये केंद्राकडे तो प्रस्ताव पाठवला. आपण जर त्यामध्ये हस्तक्षेप केला तर त्याला तात्काळ मंजुरी मिळेल आणि भविष्यामध्ये तो महामार्ग निगडी महामार्ग हा हिंजवडीला जोडून तो पुढं चाकणला जोडण्याचं काम जे राज्य सरकारने प्रस्तावित केलेलं आहे त्याला देखील चालना मिळेल. एवढंच या निमित्तानं या ठिकाणी सांगतो. अतिशय चांगल्या प्रकारचे प्रकल्प या शहराच्या नागरिकांच्या हितासाठी गरजेसाठी महापालिकेच्या माध्यमातून आज त्याचं भूमिपूजन आणि उद्घाटन होतंय. नागरिक आणि मान्य पत्रकार मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत. एखादा प्रकल्प होत असताना काही एखादं काम होत असताना काही त्याच्यामध्ये त्रुटी देखील राहतात आणि राहू देखील शकतात, परंतु त्या दुरुस्त करण्याचं काम
प्रशासन लेवलते प्रशासनाने लक्ष घालून केलं पाहिजे. लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं बदनाम होतो. ती सर्वस्वी जबाबदारी मात्र प्रशासनाची राहील. चुकीच्या कामाला बिलकुलही आम्ही कुणी पाठिंबा घालणार नाही किंवा पाठीशी घालणार नाही. परंतु चांगलं काम होत असताना ते चांगलं काम करण्याच्या नियोजनबद्ध काम करण्याचं काम हे प्रशासनाचं आहे. त्या प्रशासनाने मात्र चुकीच्या कामाला पाठिंबा घालू नये अशा प्रकारचं सुतवात करून पुनश्च एकदा आपल्याला सर्वांना मनस्वी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अप्पा. आणि यानंतर चरित्र पवित्र है तो क्यों है दशा तेरी, ये पाप योग हक नहीं किले परीक्षा तेरी, तू चल तू किस लिए हताशे, तेरे वजूद की समय को भी तलाशे. पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील विविध विकास कामं जी पूर्ण झाली, प्रामुख्याने हे अतिशय भव्य आणि अतिशय देखणं गदिमा सभागृह, अशी अनेक कामं पूर्ण झाली. त्याचं लोकार्पण, अनेक कामं ही मान्य झाली आहेत, त्याची पायाभरणी, अनेक कामं व्हावीत अशी जी आपली अपेक्षा आहे त्याचं माननीय उपमुख्यमंत्री महोदयांपर्यंत भावना पोचवण्याचा असा जो एकत्रित कार्यक्रम ह्या ठिकाणी आहे, त्याला ज्यांच्या हस्ते ह्या सगळ्या विकास कामांची उद्घाटनं झाली, पायाभरणी झाली, असे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, व्यासपीठावर उपस्थित आपले खासदार श्रीरंगजी बारणे, भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड महानगरपालिका जिल्ह्याचे अध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेशजी लांडगे, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, चिंचवडचे आमदार अश्विनीताई जगताप, विधान परिषद सदस्या उमाताई खापरे, व्यासपीठावर उपस्थित प्रामुख्याने महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग, त्यांचे सर्व सहकारी, सर्व मान्यवर आणि कार्यक्रमाला उपस्थित बंधू भगिनींनो, मला याची जाणीव आहे की खूप उशीर झालेला आहे आणि आपण सगळेजणं आज नवीन काही घोषणा ज्या मागण्या मांडल्या त्याला अनुसरून देवेंद्रजी करतील यासाठी उत्सुक आहात. मी महानगरपालिका अस्तित्वात होती, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका काम करत होती, त्या काळामध्ये मान्य झालेली अनेक कामं ही पूर्ण झाली आहेत, पूर्णत्वाच्या दिशेने आहेत. ती पूर्ण करण्यामध्ये जवळजवळ गेली 15 महिने महानगरपालिका अस्तित्वात नसतानाही प्रशासनाने जी कामं पूर्ण होण्यामध्ये जी तत्परता दाखवली त्याबद्दल या प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्त शेखर सिंगजी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण ज्यावेळेला महानगरपालिका अस्तित्वात असते त्यावेळेला नगरसेवकांचा रेटा असतो, ते वारंवार त्या कामाचा आढावा घेत असतात. परंतु अशी महानगरपालिका अस्तित्वात नसताना ज्याला आपण म्हणू की सुमोटो प्रोॲक्टिव्हली ही कामं स्वतःहून पूर्ण करणं हे फारच महत्त्वाचं असतं आणि ती तत्परता त्यांनी दाखवलेली आहे. अनेक आगामी काळातल्या गोष्टी मांडल्या आहेत. मला महेश दादांचं भाषण ऐकता ऐकता असं वाटलं की ते आता मागणी करता करता मुंबईचा समुद्रही आम्हाला पिंपरीला द्या अशा प्रकारची मागणी करतात की काय. परंतु लोकप्रतिनिधी तोच की जो कधीच समाधानी नसतो. लोकप्रतिनिधी ज्यावेळेला समाधानी होतो त्यावेळेला विकास संपतो. आणि त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं क्षेत्र हे जरी भौगोलिक क्षेत्र वाढलं नाही तरी असलेल्या भौगोलिक क्षेत्रामध्ये वाढणारी इंडस्ट्री आणि त्या इंडस्ट्रीमध्ये वाढणारं जे पॉप्युलेशन आहे, लोकसंख्या, ते पाहता कुठलीही गोष्ट ही तशी कधी पूर्णच होणारी नाही आहे. आणि त्यामुळे सातत्याने नवीन नवीन गोष्टी समोर येण्याची आवश्यकता आहे. मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सर्व लोकप्रतिनिधींना आणि नागरिकांना शब्द देतो की अशा सगळ्या त्यावेळेला येणाऱ्या ज्या विषय आहेत ते विषय इथे आढावा घेऊन पूर्ण करण्याचे असतील ते पूर्ण करूच, परंतु शासनापर्यंत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचवण्याचं काम मी नक्की करेन. परवाच प्रामुख्याने काही प्रकल्पग्रस्तांनी शहराचं पाणी थांबवलं होतं, त्याही विषयात मी तातडीने त्यांच्याशी फोनवर बोललो. त्यांना आश्वस्त केलं. कलेक्टर महोदयाने मी 19 तारखेला त्यांची बैठक घेणार आहे. वाढत्या शहरामध्ये जशी सरकारची विकासाची जबाबदारी आहे, म्हणजे आता आजच प्रामुख्याने हा जो पाण्याचा प्रकल्प सुरू झाला ज्याची बरेच दिवस आपण प्रतीक्षा करत होतो की 100 MLD
क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन. एकूण 300 MLDचा हा प्रकल्प आहे. माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात उल्लेख करतील की याचा उर्वरित टप्पा जो आहे तो पूर्ण करण्यासाठी काही शासकीय जागांच्या परवानग्यांचे विषय आहेत. त्यांनी आम्ही गाडीमध्ये बरोबर असताना हे मान्य केलं की कलेक्टर महोदय, विभागीय आयुक्त यांच्यावर ते बैठक करून त्यातल्या सगळ्या तांत्रिक गोष्टी ते पूर्ण करतील. आणि त्यामुळे अशा ज्या ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत, प्रामुख्याने पाणी पिण्याचं, प्रामुख्याने कचऱ्याचं निर्गतीकरण, प्रामुख्याने रस्ते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षा, या सगळ्या विषयामध्ये प्रशासनाची जशी जबाबदारी आहे तशी नागरिक म्हणून सुद्धा वाढत्या शहरामध्ये आपली जबाबदारी आहे. पाणी हे शेवटी जे आहे तेच आपल्याला मिळणार आहे. ते आहे ते कसं त्याचं नियोजन करता येईल, ते कसं कमी प्रमाणात वापरता येईल असा आपण सगळ्यांनी मिळून विचार केला पाहिजे. तरच देशामध्ये इंदोरसारखी जी शहरं ही स्वच्छतेच्या बाबतीमध्ये सातत्याने 5-5, 6-6 वर्ष पुरस्कार मिळवतात. त्याच्यामध्ये प्रशासन जसं कारणीभूत असतं तसं नागरिकसुद्धा त्याच्यामध्ये आपला सहयोग देत असतो. आणि मला असं वाटतं की आपण सगळेजण हे शहर हे लोकसंख्येने कितीही वाढलं तरी त्यातल्या व्यवस्था नीट राहतील यासाठी प्रशासनाला सहकार्य करायला अशी अपेक्षा करतो. आणि माननीय देवेंद्रजींना आता पुन्हा कार्यक्रमाचं संचालन करण्याने त्यांना बोलवण्यामध्ये वेळ न घालवता मीच त्यांना भाषणासाठी निमंत्रित करतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील 19 विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील, सन्मान्य खासदार श्रीरंगाप्पा बारणे, सन्मान्य आमदार महेशदादा लांडगे, अश्विनीताई जगताप, उमाताई खापरे, अण्णाजी बनसोडे, मंचावर उपस्थित श्री अमर साबळे, माई ढोरे, शंकर जगताप, त्याचप्रमाणे सुमित्र माडगुळकर आणि संपूर्ण माडगुळकर कुटुंबीय, आपले प्रशासकीय अधिकारी श्री सौरभ राव, श्री शेखर सिंग, श्री राहुल महिवाल, श्री राजेश देशमुख, श्री विनय कुमार चौबे, त्याचप्रमाणे मगाशी महेशदादांनी उल्लेख केला की नगरसेवक म्हणून ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि महेशदादांच्या नेतृत्वात हे तयार होत असताना ज्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं अशा शैलजाताई मोरे, शर्मिलाताई बाबर, राजू मिसाळ, अनुप मोरे, त्याचप्रमाणे अमित गावडे, उपस्थित सर्व सन्माननीय अधिकारी, पदाधिकारी आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये साहजिकच आम्हाला लक्ष्मणभाऊ जगताप यांची आठवण होत असते. कारण या शहराच्या विकासामध्ये त्यांचा देखील एक अत्यंत मोलाचा वाटा होता. आज ते आमच्यामध्ये नाहीत, पण त्यांची देखील मी या निमित्ताने निश्चितपणे आठवण करतो. आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की अनेक कामांचं भूमिपूजन, उद्घाटन आपण या ठिकाणी केलं आहे आणि त्यामध्ये गदिमांच्या नावानं अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे सभागृह या ठिकाणी तयार केल्याबद्दल मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो. साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रातलं गदिमांचं नाव हे इतकं अमर आहे की खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या साहित्य जत्रेमध्ये आणि मराठी माणसाकरता गदिमा हे एक अतिशय अविस्मरणीय अशा प्रकारचं स्वप्न आहे.
आपल्याला माहिती आहे की गदिमांना आपण आधुनिक वाल्मिकी देखील म्हणतो, कारण गीत रामायणाच्या माध्यमातनं प्रभू श्रीरामांची कथा जी त्यांनी अजरामर केले आणि बाबूजींनी देखील त्यामध्ये ज्या प्रकारे प्राण फुंकले, मला असं वाटतं की पिढ्या बदलत गेल्या पण गोडवा मात्र वाढतच राहिला. आणि आजही रामायणाचा उल्लेख केल्यानंतर किंवा कुठलाही सण असो, रामनवमी असो, गीत रामायणाशिवाय मला असं वाटतं की आपला दिवस पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे आधुनिक वाल्मिकी असलेले आणि खरं तर साहित्याच्या क्षेत्रामध्ये प्रचंड अशा प्रकारचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आपल्याला माहिती आहे की खऱ्या अर्थानं गीत असेल, संगीत असेल, नाटक असेल किंवा अगदी विविध साहित्य असेल, सगळ्या प्रकारच्या साहित्यामध्ये सिनेमा लेखनापासनं, स्टोरी रायटिंगपासनं, स्क्रीन प्ले रायटिंगपासनं सगळ्या गोष्टी या गदिमांनी त्या ठिकाणी केल्या. आणि म्हणूनच एक अतिशय मोठी व्यक्ती की ज्यांचं स्मरण हे आपल्याला राहिलं पाहिजे. गदिमांना 10 भाषा ज्ञात होत्या आणि आपल्याला माहिती आहे की हिंदी सिनेमामध्ये देखील त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे, 2 आंखें 12 हात सारखा एक सिनेमा जो त्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय मंचावर देखील अत्यंत गाजला. अशा अनेक गोष्टी ज्या त्यांच्या नावे या ठिकाणी आहेत. तर अशा व्यक्तीचं नाव ज्यावेळेस आपण एखाद्या सभागृहाला देतो त्यावेळी माझं मत असं आहे की त्या शहराची उंची वाढते. आणि म्हणून आज या शहराची उंची वाढवण्याचं काम या सभागृहाच्या माध्यमातून आपण केलेलं आहे. आज जी वेगवेगळ्या कामांचं आपण उद्घाटन, भूमिपूजन केलं, खरं म्हणजे आम्ही असं अनेक वेळा बोलताना ऐकलं होतं की दिवसा तारे पाहणं, दिन में तारे दिखाए असं आपण म्हणतो. पण ते खरंच आज तारांगणामध्ये आम्हाला पाहायला मिळाले. इतकं सुंदर तारांगण आज या ठिकाणी तयार झालं आणि त्याच्यामध्ये थोडा वेळच का होईना आम्हाला ते बघण्याची संधी मिळाली. खरं म्हणजे मला तर असं वाटत होतं की कार्यक्रम त्या ठिकाणी थोडा पुढे ढकलून तासभर जरा त्या तारांगणामध्ये बसून संपूर्ण आपल्या या सृष्टीची जी काही रचना आहे ती रचना, सौरमंडलाची रचना ही आपण समजून घ्यावी. पण मला विश्वास आहे की आपले जे तरुण आहेत, आपली जी बालकं आहेत, यांच्या ज्ञानामध्ये सकारात्मक अशा प्रकारची भर पाडण्याचं काम आणि त्यांना एक प्रकारे विज्ञानाकडे आकृष्ट करण्याचं काम हे या तारांगणाच्या माध्यमातून या ठिकाणी होईल. अतिशय सुंदर अशा प्रकारचे तारांगण या ठिकाणी तयार झालं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची अतिशय सुसज्जित अशा प्रकारची इमारत, खरं म्हणजे तशी तुमची इमारत चांगलीच आहे, पण आता शहर इतकं वाढलं आहे की त्याकरता अधिक चांगली. आणि मला असं वाटतं की ज्याला आपण भविष्यातली शहरं म्हणतो, म्हणजे सिटीज ऑफ फ्युचर म्हणतो, अशा प्रकारच्या सिटीज ऑफ फ्युचरमध्ये आज आपल्या पिंपरी चिंचवड शहराचा समावेश आहे. आणि त्यामुळे या शहरातनं भविष्याला देखील अपेक्षा आहे आणि भविष्याकडनं या शहराला देखील अपेक्षा आहे. अशा परिस्थितीमध्ये या शहराचं संचालन करणारी ही इमारत अतिशय उत्तम असली पाहिजे. आणि म्हणून फारच सुंदर अशा प्रकारची रचना असलेली ही इमारत तयार होते आहे. पण मला या गोष्टीचा विश्वास आहे की आमच्या आयुक्त आणि सर्व अधिकाऱ्यांना हे ज्ञातच असेल की इमारतीपेक्षा इमारतीत काम करणारी माणसं ही किती एफिशियंटली काम करतील, ही किती संवेदनेने काम करतील, ही किती आपुलकीने काम करतील, त्याच्या आधारावर त्या इमारतीचं मूल्यमापन होणार आहे. पण त्यांना ती आपुलकी यावी, ती संवेदना यावी, अशा प्रकारचं वातावरण मात्र या इमारतीमध्ये निश्चितपणे असेल. आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये सामान्य नागरिकाला, खरं म्हणजे महानगरपालिकेत ज्याची आवश्यकताच पडू नये पण तरी कधी कधी पडते, तर पडल्यानंतर तिथे गेल्यावर त्याला चांगलं वाटलं पाहिजे, त्याचं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे. अशा प्रकारची अतिशय चांगली इमारत या ठिकाणी तयार होते. सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प जो 100 MLD पाण्याचा प्रकल्प की ज्याचा महेशदादांनी सांगितलं सातत्याने त्याचा पाठपुरावा सुरू होता. ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपण आपल्या पिंपरी चिंचवड शहराकरता
पाण्याचं ॲडिशनल रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलं, कारण इतक्या वेगानं वाढणारं हे शहर आहे आणि वेगानं वाढत असताना बाकी इन्फ्रास्ट्रक्चर हे करणं सोपं असतं, पण पाणी पुरवठा, सांडपाण्याचा निचरा आणि त्यासोबत कचऱ्याचा निचरा या 3 गोष्टी अशा असतात की ज्या अत्यंत कठीण असतात. त्याचा वेग हा कमी असतो. पण शहर किती सुंदर आहे हे इमारतीने ठरत नाही, कारण आता अलीकडच्या काळामध्ये सौंदर्य हे एस्थेटिक्सला नाही आहे, ते सस्टेनेबिलिटीला आहे. आणि सस्टेनेबिलिटी करता, शाश्वत शहराकरता महत्त्वाचं आहे की त्या शहरामध्ये पिण्याचं पाणी योग्य प्रकारे येतं की नाही, जे सांडपाणी आहे त्याच्यावर आपण प्रक्रिया करतो की नाही, आणि जो कचरा आहे त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट सायंटिफिक पद्धतीने आपण करतो की नाही. मला अतिशय आनंद आहे की आज यातल्या काही गोष्टींची सुरुवात आपण केली आहे आणि विशेषतः हा 100 MLDचा पाणी पुरवठ्याचा जो प्रकल्प आज सुरू झाला आहे, यातनं या शहरातल्या पाणी समस्येवर खूप मोठ्या प्रमाणात आपण तोडगा काढू शकणार आहोत. पण त्यासोबत पूर्ण जे 268 MLD म्हणजे जवळपास 300 MLD हे जे पाणी या शहराला द्यायचं आहे ते जोपर्यंत पूर्ण मिळणार नाही तोपर्यंत शहराचा जो सगळा वाढता भाग आहे, म्हणजे आता मागच्या काळामध्ये मी बघितलं, आज इथे जवळपास 3 लाख तर फ्लॅट्स तयार होत आहेत. म्हणजे केवढी लोकसंख्या इथली वाढणार आहे. मग या सगळ्या लोकसंख्येला उद्या पाणी द्यावंच लागणार आहे आणि या दृष्टीने मला असं वाटतं की याचा पुढचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. मग अशी महेशदानांनी मला सांगितलं की त्या ठिकाणी जी 26 किलोमीटरची पाईपलाईन आहे त्याचं लँड ॲक्विजिशन करायचं आहे, त्याच्यामधल्या काही अडचणी आहेत. मी लगेच आज विभागीय आयुक्तांची चर्चा केली आहे, जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा केली आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये विभागीय आयुक्त महोदय आणि जिल्हाधिकारी महोदय 1 महिन्याच्या आत संपूर्ण लँड ही महानगरपालिकेला गेली पाहिजे, ही जबाबदारी तुमची आहे. आणि त्याच्यात काही अडचण असेल तर माझ्याकडे बैठक घ्या. मला माहिती आहे की 6 विभागांची ती लँड आहे आणि आपले विभाग तर असे असतात, आपला दोष आहे हा की प्रत्येकाला असं वाटतं की माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि ही दिली म्हणजे माझं घरचंच काहीतरी चाललं आहे, त्यामुळे त्या फाईलवर जितका जास्त वेळ बसता येईल तेवढा बसण्याचा प्रयत्न ते करतात. पण आता आपल्या राज्यातलं सरकार हे एफिशियंट सरकार आहे, हे वेगानं काम करणारं सरकार आहे. आज आमचे मुख्यमंत्री देखील या ठिकाणी 12 तास 16 तास काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीत हे लँड ॲक्विजिशन केलं पाहिजे, तात्काळ ते लँड हँडओव्हर केली पाहिजे. आणि महानगरपालिकेनेही खरं म्हणजे 26 किलोमीटरची लाईन टाकायला वेळ किती लागतो, 1 वर्षाच्या आत हे आपण करू शकता. त्यामुळे वेगानं हे काम पूर्ण करून, जागा तर तुमच्याकडे आहेच, आता मगाशी तुम्ही दाखवलं 300 MLDची सगळी व्यवस्था तुम्ही करून ठेवली आहे. पाईपलाईन आली की तुम्हाला पलीकडचं काम करता येईल. डिस्ट्रीब्युशनची देखील योजना तुम्ही तयार केलेली आहे, काही आहे या ठिकाणी. त्यामुळे या शहराला पिण्याचं पाणी हे पुढच्या 1-2 वर्षामध्ये मुबलक प्रमाणात मिळालंच पाहिजे, ही जबाबदारी आज आपण सगळ्यांनी स्वीकारली तर हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं सौंदर्य हे आपण अधिक वाढवू शकू आणि त्याला अधिक लोकाभिमुख आपण करू शकू. त्यासोबत आज खरं म्हणजे आपण पिण्याच्या पाण्याचा इतका विचार करतो, पण त्यासोबत आपण जे काही पाणी वापरतो त्यातलं सांडपाणी जे आहे त्याचं ट्रीटमेंट ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही ट्रीटमेंट करून या पाण्याचा पुनर्वापर महत्त्वाचा आहे. आज आपलं पिंपरी चिंचवडचा भाग औद्योगिक आहे आणि या औद्योगिक भागामध्ये आपण जर पुनर्वापर पाण्याचा केला तर आपल्याला कल्पना आहे की आपण आता राज्यामध्ये ठरवलं आहे की ट्रीटेड पाणी 50 किलोमीटरच्या एरियातल्या MIDCला कंपल्सरी असेल की त्यांना महानगरपालिकेचं ट्रीटेड पाणी विकत घ्यावंच लागेल. त्यांना आम्ही महानगरपालिकेचं ट्रीटेड पाणी मिळत असेल तर आम्ही त्यांना जे काही शेतकऱ्याचं सिंचनाचं पाणी आहे किंवा पिण्याचं पाणी आहे हे त्यांना आम्ही इंडस्ट्रीयल वापराकरता घेऊ देणार नाही. अशा प्रकारचा नियम हा आता आपण तयार केला आहे. आणि मग आता हे जर 300 MLD पाणी जे आता तुमच्याकडे तयार होणार आहे याच्यावर प्रक्रिया करून त्यातलं 200-250 MLD पाणी हे जर तुम्ही इंडस्ट्रीकरता उपलब्ध करून दिलं तर आज जो कॉन्फ्लिक्ट होतो, म्हणजे शहरं वाढत आहेत आणि शहराच्या आसपासच्या गावातले लोक असं म्हणत आहेत की शहरीकरण झाल्यामुळे आमच्या शेतीचं पाणी हे शहरांकडे तुम्ही नेताय आणि शहरं आणि गावं यांच्यातला कॉन्फ्लिक्ट वाढतो आहे, हा आपल्याला पूर्ण बंद करता येईल. आणि या पाण्याचं रिसायकलिंग करून त्याचा वापर जर आपण केला तर त्याचा दुसरा फायदा असा आहे की आज हे सगळं घाण पाणी सांडपाणी
हे आपण आपल्या नद्यांमध्ये त्या ठिकाणी सोडतोय आणि त्यातनं आपल्या नद्या या पूर्णपणे प्रदूषित होत आहेत. त्याचं प्रदूषण देखील आपण दूर करू शकू आणि सस्टेनेबल शहराकडे जाण्याचा जो मार्ग आहे हा अतिशय चांगल्या प्रकारे आपण देऊ शकू. मला आपलं अभिनंदन करायचं आहे की आपण बायोमायनिंगचा प्रकल्प सुरू करतात आणि याच्यामुळे केवळ जमीन रिक्लेम होईल एवढंच नाही तर लिगसी वेस्ट आता केंद्र सरकारने हा नियम केला आहे की प्रत्येक शहराला लिगसी वेस्ट म्हणजे वर्षानुवर्ष साठवून ठेवलेली जसा डोंगर म्हणून महेश दादा तुम्ही उल्लेख केला आता शहरातले हे सगळे डोंगर ही सगळी लिगसी वेस्ट आता आपल्याला ट्रीट करायची आहे आणि इतक्या चांगल्या टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत की ज्याच्यातनं मला असं वाटतं की खूप चांगल्या प्रकारे आपण ती ट्रीटमेंट करू शकू. तुम्ही आता नवीन वेस्ट करता देखील वेस्ट टू एनर्जीचा एक प्रकल्प करताय ही अतिशय चांगली गोष्ट आहे. पण या सगळ्या गोष्टी आपण जर वेगानं केल्या तर मला असं वाटतं की हे जे पिंपरी चिंचवडसारखं अतिशय चांगलं शहर आहे खरं म्हणजे या शहराची खासियत अशी आहे हे शहर देखील आहे आणि एक गाव देखील आहे कारण इथल्या गावकऱ्यांनी आपलं गावपण आणि गावकी ही दोन्ही जपलेली आहे आणि त्याचवेळी आधुनिकता जी आहे ही आधुनिकता देखील या शहराला लाभलेली आहे आणि म्हणून अतिशय सुंदर अशा प्रकारचं असं मिश्रण आहे आणि त्यालाच आपल्याला एका आधुनिक शहराकडे नेण्याचं काम हे सगळी इथली संस्कृती जपत आपल्याला पुढे न्यायचं आहे. आणि मला विश्वास आहे की हे जे सगळे प्रकल्प आपण वेगवेगळे केलेले आहेत मग स्किल डेव्हलपमेंटचा प्रकल्प असेल शाळांचा प्रकल्प असेल वेगवेगळ्या प्रकारे रोजगारांचे प्रकल्प असतील या सगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून निश्चित आपल्याला एक चांगलं शहर तयार करता येईल. राज्य सरकार हे पूर्ण ताकदीने आपल्या पाठीशी आहे. मागच्या काळामध्ये आम्ही ज्या प्रकारे सांगितलं त्या प्रकारे शास्ती कर हा पूर्णपणे आपण रद्द केलेला आहे आणि यासोबत मी आपल्याला निश्चितपणे महेशदादा तुम्ही किंवा आप्पा तुम्ही जे विषय या ठिकाणी मांडलेले आहेत मग ते 12.5% विषय असो किंवा इतर जे सगळे विषय आहेत या विषयांवरही अत्यंत वेगानं निर्णय आपलं सरकार या ठिकाणी घेईल आणि जे जे प्रलंबित प्रश्न आहेत खरं म्हणजे त्या प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात आपण जर आम्हाला महेशदादा एक निवेदन आज दिलेलंच आहे तर आपण जरूर त्याची एक बैठक तात्काळ लावू आणि पिंपरी चिंचवडचे जे प्रश्न राज्य सरकारकडे असतील ते वेगानं पूर्ण करायचे अशा प्रकारचा आमचा मानस आहे. तुम्ही उल्लेख केला पिंपरी चिंचवडमध्ये आपण पोलीस मुख्यालय तयार केलं इथे पोलीस आयुक्तालय तयार केलं आता त्या पोलीस आयुक्तालयाला नवीन बिल्डिंग आपल्याला द्यायची आहे त्या संदर्भात त्याचं बळकटीकरण आपल्याला करायचं आहे तिथे अधिकारी आपल्याला द्यायचे आहेत त्याचंही नियोजन आता यावर्षी आम्ही केलं आहे. आता पिंपरी चिंचवडला सेफ सिटी करण्याच्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात इथल्या पोलिसांचंही बळकटीकरण हे येत्या काळामध्ये आपल्याला होताना याच वर्षी दिसेल हेही मी आपल्या सर्वांना आश्वस्त करतो. आणि खरं म्हणजे सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत पण कार्यक्रमाला ऑलरेडी 1.25 ते 1.5 तास उशीर झाला आहे आणि महेशदादांनी सकाळी असं सांगितलं होतं की काही खाऊन येऊ नका माझ्याकडे जेवण तुम्हाला करायचं आहे आणि त्याच्यामुळे 3 वाजले तरी मी उपाशी आहे आणि आपणही सगळे उपाशीच असाल हा मला विश्वास आहे आणि म्हणून अधिक वेळ न बोलता मी आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो. या चांगल्या कार्यक्रमात तुम्ही मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि भविष्यातही हे शहर चांगलं व्हावं याकरता माझ्या वतीनं जे जे करता येईल आणि शासनाच्या वतीनं जे जे करता येईल ते करण्याचा आपल्याला शब्द देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. आभार प्रदर्शन जितेंद्रजी वाघ सर अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यानंतर राष्ट्रगीत सुद्धा होणार आहे. सर्वांना विनंती अगदी 2 मिनिटं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजनासाठी ज्यांच्या शुभ हस्ते आज हे कार्यक्रम पार पडलेत ते माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे वेळात वेळ काढून उपस्थित राहिले याबद्दल महानगरपालिकेच्या वतीने त्यांचं आभार मानतो. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे पालक आदरणीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे या ठिकाणी कायमच आम्हाला मार्गदर्शन करत असतात. आजही हे कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत याबद्दल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दादांचं आभार मानतो. याचप्रमाणे माननीय खासदार बारणे सर त्याचप्रमाणे आमदार खापरे मॅडम महेशदादा लांडगे अण्णा बनसोडे माननीय अश्विनीताई जगताप या ठिकाणी आपण उपस्थित राहून आम्हालाही मार्गदर्शन केलं याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
या कार्यक्रमासाठी विभागीय आयुक्त, माननीय PMRDAचे आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस आयुक्त उपस्थित आहेत. या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आभार व्यक्त करतो. सर्व सन्माननीय माजी महापौर, माजी उपमहापौर, नगरसेवक, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही मी आभार मानतो. तसेच गदी माळगुळकर यांच्या कुटुंबातील सदस्य या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचाही मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आभार मानतो. सर्व पत्रकार बंधू सकाळपासून विविध उद्घाटनाच्या कार्यक्रमांना उपस्थित आहेत, त्यांचे तसेच शहरातील सर्व सन्मान्य नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल महानगरपालिकेच्या वतीने आभार मानून अध्यक्षांच्या आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या परवानगीने कार्यक्रम राष्ट्रगीतानंतर संपेल असं मी या ठिकाणी व्यक्त. धन्यवाद. यानंतर राष्ट्रगीत होईल. सर्वांना विनंती, आपण जागेवर शब्द उभा. स्थानिक नगरसेवक राजू मिसाळ, अमित गावडे यांच्या वतीनं सन्मान झालेला आहे. राष्ट्रगीत होईल. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. जय. धन्यवाद. पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं उपस्थित सर्व नागरिकांचं मनपूर्वक स्वागत. तुम्हा आम्हा सर्वांच्या साक्षीनं हा सुंदर आणि ऐतिहासिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. आपण सर्वजण मोठ्या संख्येने आला त्याबद्दल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं आपण आज सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्या उपस्थितीत कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.